नमस्कार, सुस्वागतम. ग्रंथालयाच्या या प्रतिभांगणामध्ये मी महेश खरे आपलं सर्वांचं आरोग्याची कॅप्सूल या उपक्रमाच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आरोग्य हा तसा सगळ्यांचा आपल्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्याबद्दल चर्चा करायला सगळ्यांनाच आवडतं. फक्त ते नियमितपणे त्यासाठी काहीतरी करायचं असतं हे फारच थोड्या जणांकडून पाळलं जातं आणि त्यामुळेच अनेक समस्यांनी आपण बरेच जण ग्रस्त असतो. सध्या सोशल मीडियावरती ज्या नाना प्रकारच्या गोष्टी आपल्याला येत असतात, आपल्याकडे रोज ओतल्या जात असतात, त्यात प्रामुख्याने आरोग्यावरतीचे वेगवेगळे संदेश येत असतात आणि त्यातलं खरं काय खोटं काय हे जाणून घ्यायची काही आपल्याला शक्यता नसते. ग्रंथालयाने याबद्दल जे आता नवीन पाऊल उचलले ते आहे आरोग्याची कॅप्सूल. तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेलच की ग्रंथालय ही एक वाचक चळवळ आहे आणि गेली 48 वर्ष सातत्याने नवनवीन उपक्रमातून मराठी जे नागरिक आहेत त्यांना वाचनाची त्यांच्यामध्ये आवड जागी करणं, नवनव्या लोकांना लिहितं करणं आणि फक्त शहरांपर्यंत वाचक संस्कृती न राहता गावखेड्यापर्यंत ती पोचणं यासाठी ग्रंथालय गेली अनेक वर्ष काम करते. कोविड काळामध्ये मात्र ग्रंथालयाने एक नवीन मोठं पाऊल टाकलं की आलेली ही जी मोठी आपत्ती होती त्याचं संधीमध्ये रूपांतर केलं. की सोशल मीडिया त्या काळामध्ये खूप वापरला गेला आणि ग्रंथालयाने एक आपलं नवीन पाऊल टाकलं की चांगले कार्यक्रम करून ते सोशल मीडियावरती यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवरून लोकांपर्यंत पोचवायचे. आणि जेव्हा कोविडची साथ संपली त्यानंतर आपण त्या मार्गाने पुढे जात राहिलो. जसं प्रकाशन आहे त्या जोडीने आपण वेगवेगळे उपक्रम करतो आणि ह्या उपक्रमातून अनेक चांगली माणसं आपले विचार थेटपणे व्यक्त करतात आणि त्यामुळे तज्ज्ञांकडून मिळालेले जे मार्गदर्शन आहे तिथे काही शंकेला वाव राहत नाही. विशेषतः हा आरोग्याचा विषय आहे. त्यामध्ये आज जी व्यक्ती इथे आपल्या समोर उपस्थित आहे, डॉक्टर महेश करंदीकर, त्यांचा बायोडाटा वाचताना माझी मती गुंग झाली. म्हणजे पेशंट मी त्यांचं होईन की काय असं मला वाटायला लागलं, इतका त्यांचा मोठा गाढा अनुभव आहे. कारण मेंदू म्हटलं, मानवी मेंदू हे एक खूप मोठं कोडं आहे, खूप मोठं त्याच्यामध्ये इतकं म्हणजे सुपर कॉम्प्युटर ज्यामुळे बनला तो मानवी मेंदू आणि त्याची सगळी गूढं आपल्याला जाणूच घेऊ शकत नाही आपण. पण आपल्या ज्ञानाने त्याचे अनेक विकार लिलया बरे करणारे आज डॉक्टर आपल्या इथे उपस्थित आहेत. तर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे सर्वप्रथम त्यांचं स्वागत करूया. मी सुधाताई तुंबे इथे उपस्थित आहेत, आपल्या ग्रंथालयाच्या लेखिका आहेत. त्या सप्तरंगी कोरिया या अतिशय सुंदर पुस्तकाच्या लेखिका. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुस्तक भेट आणि एक ग्रंथालयाची ह्या प्रतिभांगणाची आठवण म्हणून एक छोटीशी भेट त्यांना देऊया. धन्यवाद. सरांचा परिचय मुलाखतीतून तर होणारच आहे, पण थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर इंडियन नॅशनल मेडिकल असोसिएशनने दिल्लीच्या त्यांची मानद प्रोफेसर म्हणून त्यांचा गौरव केलेला आहे. अतिशय प्रतिष्ठाप्राप्त अशी हा गौरव आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपलं रिसर्च पेपर प्रेझेंट केलेले आहेत. साऊथ कोरिया, पॅरिस, USA अशा देशविदेशांमध्ये त्यांनी त्यांचे संशोधन विविध वैद्यकीय परिषदांमधून मांडलेलं आहे. MUHS ही जी महाराष्ट्रातली युनिव्हर्सिटी आहे वैद्यकशास्त्रातली, त्याचे ते कमिटी मेंबर आहेत. त्याचप्रमाणे नाशिक रत्न पुरस्काराने त्यांना भूषवण्यात आलं आहे. त्यांनी मेंदूवरती एक रचना, विकार आणि उपचार या नावाचं पुस्तकही लिहिलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ते योगशास्त्र किंवा अध्यात्म किंवा या सगळ्या विषयाची त्यांना खूप आवड आहे. त्याचे ते अभ्यासक आहेत. आणि आपल्या संस्कृतीमध्ये मेंदूवर फक्त वैद्यकामध्ये नाही तर अध्यात्मामध्ये सुद्धा खूप विचार झालेला आहे. तर त्यामुळे आजच्या मुलाखतीतून आपल्याला ह्याही विषयी काही वेगळे पैलू ऐकायला मिळतील असा मला विश्वास वाटतो. मी डॉक्टर नाईक सरांना विनंती करतो की त्यांनी आता मुलाखतीला आरंभ करावा. नमस्कार, मी डॉक्टर सतीश नाईक आणि आरोग्याची कॅप्सूल
या कार्यक्रमांतर्गत आपण आज डॉक्टर महेश करंदीकरांना बोलतं करणार आहोत. मला एक प्रश्न पडला होता, मी त्यांना मुद्दाम नाशिकला भेटायला गेलो होतो. मेंदूचा डॉक्टर, मेंदूच्या पलीकडच्या अनेक गोष्टींविषयी ज्या वेळेला बोलायला लागतात त्यावेळेला आपण म्हणतो ना, माझ्या मेंदूला झिणझिण्या आल्या, असं काहीतरी तो प्रकार त्यावेळेला घडला. मी अक्षरशः भारावून गेलो. त्यानंतर आजचा कार्यक्रम करताना माझ्या लक्षात आलं की या माणसाने एवढं काही अचीव केलं आहे, ते कॅप्सूलमध्ये कसं बसायचं. कारण आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे आरोग्याची कॅप्सूल. किती कोंबून बसवलं तरी ते एवढ्या कॅप्सूलमध्ये राहणं शक्य नव्हतं. मग असं आम्ही ठरवलं की सरांना बोलतं करायचं, त्यांच्याकडून हळूहळू सगळ्या गोष्टी काढून घ्यायच्या. कारण काढून घ्यायच्याच इतक्या गोष्टी आहेत की थोडंसं मला सुद्धा कसरतच करावी लागणार आहे. तर सर, एक पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायला होईल ते म्हणजे तुम्ही अशा छोट्याशा एका खेड्यातून आलात की जिकडं कदाचित शाळेतून मेरिटला येणारा अशा शाळेत तुमचं शिक्षण झालं. पहिली व्यक्ती तुम्ही होतात. तिथपासून आंतरराष्ट्रीय दर्जा. आपण एक थोडक्यात तुमच्या सगळ्या या करिअरकडे आपण बघायचं म्हटलं एक दोन चार मिनिटामध्ये, तर कसं बघा? भुसावळ हे जळगाव जिल्ह्यातलं छोटं गाव आहे. तिकडे माझं शालेय शिक्षण झालं. आई वडील रेल्वेमध्ये होते, मध्यमवर्गीय परिस्थिती होती आणि तिथल्या न्यू इंग्लिश हायस्कूल 1937 साली स्थापन झाल्यापासून शाळेच्या इतिहासात मी पहिला शाळेचा विद्यार्थी जो बोर्डात आलो 10वीमध्ये. त्याच्यानंतर BJ मेडिकल कॉलेजमध्ये माझं MBBS झालं, MS जनरल सर्जरी झालं. त्याच्यानंतर मी सुपर स्पेशलायझेशन करायला मुंबईला KEM हॉस्पिटलमध्ये होतो, MCS न्यूरोसर्जरी करायला. त्याच्यानंतर मग बऱ्याच इंडियातल्या ज्या टॉप इन्स्टिट्यूशन्स आहेत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट, पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट चंडीगडची, निमॅन्स बँगलोर, ख्रिश्चन मेडिकल कॉलेज बेलोर, इकडे मी छोट्या छोट्या फेलोशिप्स केल्या. आणि नंतर बाहेर जगात अनेक ठिकाणी न्यूरोसर्जरीमधल्या ज्या ॲडव्हान्स गोष्टी आहेत त्या शिकण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर ते शिक्षण घेतलं. आणि मग परत आल्यानंतर मी नाशिकमध्ये ॲडव्हान्स ब्रेन सर्जरी सुरू केली. म्हणजे त्यावेळी ॲडव्हान्स ब्रेन ट्युमर्स वगैरे नाशिकमध्ये होत नव्हते. मी 93ला न्यूरोसर्जरीचं शिक्षण संपवलं. त्यावेळी नाशिकला बेसिक न्यूरोसर्जरी होत असे, ॲक्सिडेंटचे पेशंट्स आणि स्कल फ्रॅक्चर्स वगैरे. पण त्याच्या पुढच्या सगळ्या गोष्टी मी सुरू केल्या. कॉम्प्युटर गायडेड ब्रेन सर्जरी, जे स्टिरिओटॅक्सी म्हणतात, त्याच्यातही माझं ट्रेनिंग झालं होतं. दुर्बिणीतून मेंदूची शस्त्रक्रिया, जे एंडोस्कोपिक न्यूरोसर्जरी म्हणतात, त्याच्यातही माझं ट्रेनिंग झालं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी नवीन नाशिकमध्ये सुरू करण्याचा मी 93 साली सुरुवात केली आणि आता त्याला 30 वर्ष प्रॅक्टिकली झालेली आहेत. बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये पहिल्यांदा न्यूरोसर्जरी सुरुवात करताना विभाग काय काय प्रॉब्लेम्स येतात ह्याच्यातून माझंही भरपूर शिक्षण झालं. कारण सबऑर्डिनेट स्टाफला शिकवायचं, असिस्टंट डॉक्टर्सना शिकवायचं, नर्सेसना शिकवायचं. आणि न्यूरोसर्जरी आणि हार्ट सर्जरी हा एंटायरली वेगळा डोमेन आहे इतर सगळ्या सर्जिकल स्किल्सपेक्षा. आणि मग वैद्यकीय महाविद्यालयामध्ये मला बोलवलं. मग तिथे मी मेडिकल कॉलेजमध्ये न्यूरोसर्जरीचा विभाग सुरू केला. मग पुढे रिसर्च पब्लिकेशन्स आणि हे करत करत आधी स्टेट लेवल, मग नॅशनल लेवल, मग इंटरनॅशनल लेवल, अशा अनेक ठिकाणी माझी प्रेझेंटेशन्स झाली. आणि आमची जी नॅशनल बॉडी आहे त्याच्याही मध्ये मी बराच ॲक्टिव्ह आहे. महत्त्वाची गोष्ट आम्हाला सगळ्यांना, सामान्य माणसाला मानवी मेंदूबद्दल बरंच कुतूहल असतं. आता मेंदू ही जे काही आपण अचीव केलं आहे आज, ते मेंदूचाच भाग आहे. आणि त्या मेंदूमुळे आपण इतकं काही जे काय आता सगळ्या प्राण्यांपेक्षा सगळ्यात जास्ती प्रगती माणसानं केली आहे. तर या मेंदूबद्दल लोकांना बरंच कुतूहल असतं. कारण एकाच वेळेला 2 इंजिनियर, एक जण मोठा टेररिस्ट बनतो आणि दुसरा आहे तो मोठे मोठे ब्रिज बांधतो. शेवटी दोघांचं ट्रेनिंग एकच, दोघांचं थोडंसं बॅकग्राऊंडही बऱ्यापैकी सिमिलर असतं, पण तरी एवढा फरक पडतो. तर मेंदू या विषयावर जरा सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन कराल तर ते बरं. शरीरातल्या इतर अवयवांपेक्षा मेंदू हा खूप वेगळा अवयव आहे. याचं कारण असं की शरीरातल्या सगळ्या अवयवांची रचना आपल्या सगळ्यांमध्ये सारखीच आहे. लिव्हरचं रचना, किडनीची रचना, फुफ्फुसाची रचना, डोळ्याची रचना सारखी आहेत. त्याच्यामुळे त्या सगळ्याची कार्य पण सारखी आहेत. की एक ठराविक प्रकारचं चित्र असलं
तर सगळ्यांच्या डोळ्याची रचना सारखी असल्यामुळे सगळ्यांना एक्झॅक्टली तेच कलर्स, त्या शेड्स, तेच चित्र असं दिसेल. कानाची रचना सारखी असल्यामुळे सगळ्यांना ते गाणं तितक्याच पिचमध्ये, तितक्याच अँप्लिट्यूडमध्ये ऐकू येईल. पण मेंदूची रचना सगळ्यांची सारखी जरी असली तरी प्रत्येकाचा मेंदू एंटायरली वेगळा चालतो. म्हणूनच अनेक व्यक्तिमत्व घडतात आणि इन अ गिव्हन सिच्युएशन प्रत्येकाचा रिस्पॉन्स वेगळा असतो. आणि हेच खरं मेंदूचं रहस्य आहे की रचना सेम असून सुद्धा कार्य वेगळं कशा पद्धतीने मेंदू करतो आणि याच्या मागे कोण हे सगळं गव्हर्न करतं. आणि हे इंटरप्रिटेशन हे खूप महत्वाचं आहे, कारण मेंदूचं जे शरीरावरचं सगळं नियंत्रण आहे त्या नियंत्रणाशी याचा संबंध आहे. म्हणून मेंदूला सगळ्या शरीराचा नियंत्रक किंवा राजा असं म्हटलं जातं. बरोबर. पण त्याचबरोबर कसं आहे माहिती आहे का की मेंदू हा जो आपण म्हणतो जे वेगळे भाग आहेत, पण तरी सुद्धा आपण असं भागात विचार करत नाही किंवा भागात काही त्याचं कार्य चालत नाही. तर थोडं आम्हाला आणखी पुढे म्हणजे आता मेंदू विचारही करतो, मेंदू माझे हात कसे चालायचे त्याच्यावर नियंत्रण ठेवतो, मला सेन्सेशन पण कळवतो. इतकंच कशाला की इमोशन्स याला एक्झॅक्टली आपण शब्दात मांडणं थोडं अवघड असतं, पण मेंदूची इतकी कार्य वेगवेगळ्या प्रकारची आहेत. ते हे सुसूत्रपणा किंवा काय येतं याच्याबद्दल जरा आम्हाला हवं आहे, कारण तुमचा त्याच्यातला प्रचंड अभ्यास आहे. पर्टिक्युलरली तुम्ही मला उपनिषद आणि याच्याबद्दलची माहिती दिली. तर शेवटी आपण विचार करतो इमोशन्स किती वेगळे आहेत. एकाच घडीला एखादा माणूस येईल की ज्याच्यावर म्हणजे शुगर, मी आता डायबिटीसचा डॉक्टर असल्यामुळे ते बोलू शकतो की शुगर 400 आहे. तर एखादा माणूस असा चावी फिरवत येईल म्हणेल काय यार असते माझी शुगर 400, आणि दुसरा 150 झाली की टेन्शनमध्ये येईल. म्हणजे हे एक खूप असं रेंज आहे आपलं. तर थोडंसं, कारण तुमचा अभ्यास खूप जास्ती आहे म्हणून मला हे जरा थोडं अधिक माहिती होईल. मेंदूचे आपल्या मुख्यत्वे दोन भाग आहेत, एक राईट हेमिस्फिअर आणि एक लेफ्ट हेमिस्फिअर. आणि राईट हेमिस्फिअर जो आहे तो विचार, भावना, इमोशन्स या सगळ्याशी रिलेटेड आहे. आणि जो डावा हेमिस्फिअर आहे तो इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीजशी रिलेटेड आहे. डिसिजन मेकिंगमध्ये त्याचा रोल असतो, मॅनेजरियल स्किल्समध्ये त्याचा रोल असतो. या प्रत्येकाचे वेगवेगळे लोब्स आहेत. आता तुम्ही म्हणलात तसं फ्रंटल लोब हा बुद्धीचं केंद्र आहे, टेम्पोरल लोब भावनांचं केंद्र आहे, परायटल लोब ह्या सगळ्याचं कोऑर्डिनेटर आहे. आणि ह्या दोन्ही हाफ्सना जोडणारा एक कॉर्पस कॅलोझम म्हणून भाग आहे जो कनेक्ट करतो दोन्ही हाफ्सना. आणि मेंदूच्या दोन भागांमध्ये सुसूत्रता ज्या माणसाला नीट आणता येईल त्याची एफिशियन्सी वाढते. आता इमोशन्सचं जे तुम्ही म्हणलात तर इमोशन्स नेमक्या कुठे कशा निर्माण होतात आणि ते कोण गव्हर्न करतं हे खूप मोठं रहस्य आहे. कारण मेंदूचं जे कार्य चालतं, जे सध्या विज्ञानाला माहिती आहे, ते ठराविक प्रकारच्या न्यूरो ट्रान्समिटर्सवर चालतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डोपामिन नावाचं एक केमिकल आहे, ते केमिकल मोटिवेशनसाठी खूप आवश्यक असतं. सिरोटोनिन जे केमिकल आहे ते सुख, समाधान, शांतीसाठी आवश्यक असतं. कॅटेकोलामाइन जी आहे ती गोष्टींच्या एक्झिक्युशनसाठी आवश्यक समजली जातात. प्रोलॅक्टिन जे आहे ते एकमेकांबद्दल परस्परांचं प्रेम वाढावं ह्याचं रिप्रेझेंटेटिव्ह न्यूरोकेमिकल आहे. तर अशी वेगवेगळी केमिकल्स वेगवेगळ्या भागामध्ये असतात आणि त्यांचं एकमेकांशी असलेलं प्रपोर्शन हे खूप गोष्टी मेंदूच्या इमोशन्सबद्दल ठरवतात असं आत्ता मॉडर्न न्यूरोसायन्सेसला नोन आहे. पण त्याच्याही पलीकडे जसं तुम्ही आता उपनिषदांचा विषय काढलात की एखादी भावना मनामध्ये निर्माण होते किंवा एखादा विचार मनामध्ये येतो तेव्हा एक्झॅक्टली ब्रेनमध्ये काय होतं, त्याचं न्यूरोसायंटिफिक सबस्ट्रेट काय आहे याच्यावर सध्या खूप विचार मॉडर्न न्यूरोसायन्सेस करतात. म्हणजे आम्ही म्हणतो की एक ठराविक थॉट प्रोसेस जेव्हा चालू होते तेव्हा अ सिरीज ऑफ सिक्वेन्शियली प्लेस न्यूरॉन्स गेट इग्नाइटेड. म्हणजे एक न्यूरॉन स्टिम्युलेट झाला की त्याच्यातून इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऍक्टिव्हिटी दुसऱ्या न्यूरॉनला जाते, तिथून तिसऱ्या न्यूरॉनला जाते आणि मग ते सर्किट पूर्ण होतं. पण मनात विचार असा येतो की पहिल्या न्यूरॉनला स्टिम्युलेट कोण करतं, ते उद्दीपन कुठून येतं, म्हणजे विचार कुठून येतो. म्हणजे आपण इंट्युजन वगैरे बद्दल जे बोलतो की एखादी कल्पना आपल्याला स्फुरते, तर स्फुरण म्हणजे नेमकं काय, त्याचं इनिशिएशन कुठे आहे, मग ते मेंदूतच आहे का मेंदूच्या बाहेर आहे, याचा विचार आपल्या तत्वज्ञानाने पूर्वी खूप केलेला आहे. म्हणजे केनोपनिषदामध्ये असं म्हटलेलं आहे की आपले जे डोळे आहेत, आपले कान आहेत, हे वेगवेगळे अवयव हे नुसतं बाहेरचं रूप आहे, याच्या पलीकडे खरी परसेप्शन्स होतात. म्हणजे श्रोत्रस्य श्रोतृ कोण आहे याचा तो विचार कर, असं केनोपनिषद आपल्याला शिकवतं की कानाचा कान कोण,
तसं मेंदूच्या पलीकडे काय आहे याचं इनिशिएशन कुठून होतं हे प्रेझेंट विज्ञानाला अजून माहिती नाही आहे. माहिती नाही याचा अर्थ प्रेझेंटली पीपल आर वर्किंग ऑन इट, पण काही कॉन्क्रीट कन्क्लुजन ह्याच्यासाठी नाही आहे की मॉडर्न सायन्सेस आर बेस्ड ऑन एव्हिडन्सेस, आणि काही गोष्टी असतात त्या एव्हिडन्सच्या पलीकडच्या असतात. कारण एव्हिडन्स आपण ज्याला म्हणतो तो एव्हिडन्स कशावर बेस्ड असतो. मी एखादी गोष्ट बघितली तर तो म्हणतो की हो नाही खरं आहे का, की मी डोळ्यांनी बघितलंय. एखादी गोष्ट ऐकली की मी माझ्या कानाने ऐकलंय. हे सगळे प्रत्यक्ष प्रमाण आहेत. म्हणजे आपले जे 5 स्पेशल सेन्सेस आहेत त्यांनी आपण जे बघतो ते आपल्याला पटतं किंवा असं आहे बरं का, खरंच आहे. दुसरा ग्रुप आहे अप्रत्यक्ष प्रमाण. म्हणजे लांब कुठेतरी धूर आहे तर तिथे आग लागलेली असेल असं आपल्या मनात येतं. हे अप्रत्यक्ष प्रमाण झालं. याच्या पलीकडचं एक प्रमाण असं आहे की परोक्ष प्रमाण ज्याला म्हणतात. परअक्ष, दुसऱ्याच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही समजा तुम्ही एखाद्या देशात जाऊन आला जिथे मी गेलेलोच नाहीये आणि तुम्ही मला सांगितलं की इकडे मी जाऊन आलोय रे महेश, तिथे असं असं आहे, तर आय विल बिलीव्ह यू का की डॉक्टर नाईक जाऊन आलेत तिकडे, म्हणजे ते खरंच सांगणार. हे झालं परोक्ष, त्यांच्या डोळ्यांनी बघितलं. आणि त्याच्या पलीकडे आपल्या वेद आणि उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे अपरोक्ष, जे दुसऱ्याला दाखवता येत नाही किंवा दुसऱ्याने बघितलेलं तो आपल्याला दाखवू शकत नाही, आपलंच आपल्याला अनुभवता येतं. फॉर एक्झाम्पल आपल्याला स्वप्न पडतं. ड्रीम्स बद्दल पण खूप वर्क झालेलं आहे. पण हे स्वप्न कशावरून पडलं, व्हॉट इज द एव्हिडन्स. मग मी म्हणेन पडलंच नाही. कसं सिद्ध करणार पडलं होतं का नव्हतं पडलं. तर हे जे आहे हे त्याच माणसाने अनुभवलेलं आहे. आणि या अनुभूती ज्ञानेश्वरीमध्ये सखोल त्याच्यावर चर्चा आहे की ज्ञानेश्वर तर पुढे जाऊन म्हणतात की या हृदयीचे त्या हृदयी घातले. म्हणजे ब्लूटूथनी आज आपण जे कनेक्ट करतो एकमेकांना, तसं मला जे कळालंय ते मी तुम्हाला देऊ शकेन, पण तुम्ही ते आणखी तिसऱ्याला कोणी सांगू शकणार नाही. कारण इट इज इम्पॉसिबल टू पुट इट इन वर्ड्स. म्हणून मॉडर्न सायन्सेस आणि एन्शियंट इंडियन विजडम मध्ये ही दरी आहे. कारण मॉडर्न सायन्सेस हॅव लिमिटेशन्स ऑफ परसेप्शन द 5 सेन्सेस, आणि जी अपरोक्ष अनुभूती ज्याला म्हणतात, जे स्वतःला जाणवतं योग मार्गाने, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टींनी, त्याला सो कॉल्ड एव्हिडन्स बेस्ड अजून नाही आहे. काम बरंच चालू आहे, पर्टिक्युलरली योगावर चालू आहे. त्याच्याबद्दल मॉडर्न सायन्सेसच्या फ्रेमवर्कमध्ये एव्हिडन्सेस तयार कितपत होत आहेत हे बघावं लागेल ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाइम. भारतातल्याही बऱ्याच संस्थांमध्ये त्याच्यावर काम चाललंय. म्हणजे हृदयाचा असा कार्डिओग्राम असतो तसा ब्रेनचा इलेक्ट्रोएन्केफालोग्राम म्हणून एक आलेख असतो. तर ठराविक योगिक क्रिया करताना, ठराविक ओंकार साधना करताना त्याचे ग्राफ्स काढलेले आहेत, किंवा स्कॅन्समध्ये हल्ली फंक्शनल MRI आलेले आहेत. तर हे सगळं करताना, साधना, ध्यान, धारणा, समाधी करताना फंक्शनल MRI मध्ये काय काय चेंजेस दिसतात याच्यावर ऑब्जेक्टिव्ह रिसर्च होतो आहे. पण त्याला अजून कन्क्लुझिव्ह स्टेज येऊ शकत नाही, कारण प्रॉबेबली प्रेझेंट सायन्सेसच्या फ्रेम ऑफ रेफरन्सच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत. त्या त्याच्यात बसवणार कसं. बरोबर. मला थोडासा लाईटर प्रश्न माझा. मी नेहमी शेअर मार्केटमध्ये मार खातो आणि काही माणसं अशी ती काय प्रचंड कमवतात. तसंच स्मरणशक्ती, अनेकांना असा प्रश्न पडलेला असतो की माझ्या लक्षात काही राहत नाही अभ्यासाचं, परीक्षेचं. याच्याबद्दल तुमचे विचार मला ऐकायला आवडतील, कारण तुमचा प्रचंड सखोल अभ्यास आहे. त्यामुळे हे 2 प्रश्न असे आहेत आम्हाला की राहत नाही. पहिला जो शेअर मार्केटचा प्रश्न आहे की शेअर मार्केट बेसिकली खूप गोष्टी, जर मन स्टेबल असेल तर माणसाची कार्यक्षमता आणि निर्णय क्षमता वाढते. आपण मगाशी म्हटलं तसं राईट हेमिस्फिअर जो ब्रेनचा आहे तो भावनांशी निगडीत आहे, आणि लेफ्ट हेमिस्फिअर जो आहे तो डिसिजन मेकिंगशी निगडीत आहे. या दोन्हीमध्ये सुसूत्रता ज्या माणसाची असते तो यशस्वी होतो असं म्हणतात. तर शेअर मार्केटमध्ये इम्पेशंट जर माणूस असेल तर लॉस बुक करायचा, प्रॉफिट बुक करायचा, या दोन्हीचा निर्णय सेंटिमेंट्सवर घेतला जातो आणि त्या सेंटिमेंट्समध्ये माणूस नुकसान करून बसतो. म्हणून आपला लेफ्ट हेमिस्फिअर आणि राईट हेमिस्फिअर याच्यातला बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो. तो बऱ्याच गोष्टींनी आपल्याला साधता येतो. दुसरा भाग असा आहे की या प्रत्येक हेमिस्फिअरमध्ये एक फ्रंटल लोब आहे विच इज अ सीट ऑफ इंटेलिजन्स, आणि एक टेम्पोरल लोब आहे विच इज अ सीट ऑफ इमोशन्स. तर फ्रंटल आणि टेम्पोरल लोबमध्ये चांगली सुसूत्रता आणखीन आणता येईल असं विज्ञानाला पण आता वाटतं आहे. आणि आपल्या पुराणांमध्ये तर ते खूप अंडरलाईन केलेलं आहे की ते कंट्रोल पाहिजे. कारण बुद्धी माणसाची जशी विकसित होत गेली तसं संशोधनं वाढत गेली. आता समजा ॲटॉमिक रिसर्च आहे,
तर ॲटॉमिक रिसर्च वाढल्यानंतर खूप वाईड स्पेक्ट्रम ओपन अप होते ॲटॉमिक रिसर्चची. पण टेम्पोरल लोब जो आहे, इमोशन्सचं केंद्र आहे किंवा मन आहे, ते मन ठरवतं की ॲटॉमिक रिसर्चचा उपयोग हा वेलफेअरसाठी करायचा, त्याच्यातून वीज निर्मिती करायची, काही चांगल्या गोष्टींसाठी करायचा, का डिस्ट्रॉय करायचं कोणाला तरी ॲटॉमिक एक्सप्लोजन करून. तर हे जे नियंत्रण आहे टेम्पोरल लोबचं नियंत्रण फ्रंटल लोबवर, हे जर येऊ शकलं तर एक मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने पुढचं पाऊल येईल. आता विषय निघाला म्हणून मला आठवण आली, वसंत कानिटकर नाशिकमधले प्रसिद्ध साहित्यिक, तर ते त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये एक नाटक करत होते. एकदा मला त्यांचा फोन आला की आपल्याला भेटता येईल का. म्हटलं सर कधी सांगा, येतो रविवारी म्हणून. आणि नंतर अनेक रविवार आमच्या चर्चा होत असत. तर हे इतके मोठे नाटककार कसे एवढे मोठे होतात याचं मला पण प्रत्यक्ष अनुभव आला की त्यांनी आधीच खूप सारा मेंदूचा अभ्यास केला होता, ॲनाटॉमी फिजिओलॉजीची पुस्तकं वाचून, आणि माझ्यासाठी प्रश्न तयार होते. तर त्यांनी मला थीम त्या नाटकाची अशी होती की परग्रहावर मानव वस्ती आहे आणि तो अतिप्रगत मानव आहे आणि तिथे रामराज्य आहे आणि ते त्या ग्रहावरून रिसर्च करतायत की त्यांचा ग्रह सोडून दुसरीकडे कुठे मानव वस्ती आहे का. आणि तो अभ्यास करता करता त्यांच्या लक्षात येतं की पृथ्वीवर मानव वस्ती आहे, पण त्यांना असं वाटतं की इथे मानव वस्ती आहे पण हा मानव काहीतरी ॲबनॉर्मल आहे, कारण तिकडे रामराज्य आहे, सगळे प्रेमाने एकोप्याने गुणागोविंदांनी नांदतायत. आणि आपल्या इथे देशादेशांमध्ये वॉर होत आहेत, राज्यामध्ये पाणी प्रश्न आहेत, फॅमिलीजमध्ये आपापसात भांडतायत, तर काय प्रॉब्लेम आहे. म्हणून त्यांनी असं पॉस्च्युलेट केलं होतं की ह्युमन ब्रेन प्रेझेंटली इज अन इनकम्प्लिटली इव्हॉल्व्ड ब्रेन. कारण आपल्या राईट हाफ आणि लेफ्ट हाफमध्ये जसं कॉर्पस कॅलोझम आहे विच इज हॉरिझॉन्टल केबल कनेक्टिंग टू हाफ्स ऑफ ब्रेन, तसं फ्रॉन्टोटेम्पोरल कनेक्शन जी आहेत ते कनेक्शन्स इनकम्प्लीट आहेत अजून. तर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इव्होल्युशन होऊन फ्रॉन्टोटेम्पोरल डायनामिक जेव्हा स्ट्रॉंग होईल तेव्हा भावना आणि इंटेलिजन्स हे हार्मनीमध्ये काम करायला लागतील आणि तेव्हा पृथ्वीवर सुद्धा रामराज्य येऊ शकेल. आणि भावनांचं इतकं महत्त्व आहे की आज आपण इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट बघतो, इंटरनेट ऑफ थिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आता रोबोट्स तयार केलेत आपोआप सगळं करणारे, हॉटेल्समध्ये असो, एअरपोर्टवर असो. पण AI कितीही डेव्हलप झालं तरी त्याला इमोशन्स आणि स्पॉन्टिनिटी ह्या दोन गोष्टी नाही आहेत. स्पॉन्टिनिटी मी ह्याच्यासाठी म्हटलं की आर्टिफिशियल इमोशन्स पण आता AI बिल्ट इन होत आहेत की ओळखीचा फेस जर असला तर दार उघडल्यावर तो रोबो हसणार, आपल्याला जसा आनंद होतो ओळखीचा माणूस भेटल्यानंतर. पण तरी सुद्धा स्पॉन्टेनिटी आणि जेन्युइनिटी ऑफ इमोशन्स ही AI ला बिल्ड करायला लिमिटेशन पडेल, कारण त्याचं उत्तर खरं हे याच्याच मागे आहे. त्याच्यामुळे जर हा बॅलन्स आपण मेंटेन करू शकलो बाय व्हेरियस मीन्स, ते कसं करायचं हे वेगळं एक शास्त्र आहे, तर शेअर मार्केटमध्ये जी स्टॅबिलिटी लागते आपल्याला की कधी कुठला निर्णय घ्यायचा किंवा जे होमवर्क आपण केलेलं आहे फंडामेंटल अनालिटिक्सनी किंवा सगळ्यांनी आपला जो अभ्यास झालेला आहे ते आपण एक्झिक्यूट करू शकू. खूप वेळा काय होतं की एक्झिक्युशनला माणसं कमी पडतात. म्हणजे शेअर मार्केटचाच विषय एक वेगळा आहे, इतर ठिकाणी सुद्धा मला एक करायचं असतं पण मी करायला गेलो की ते वेगळंच काहीतरी करतो. म्हणजे हे अनेक शतकापासून सुरू आहे हे, म्हणजे निर्णय एक्झिक्यूट करण्याबद्दल जे ॲबनॉर्मलिटीज आपण त्याला म्हणूया पर्सनॅलिटीच्या, म्हणजे अगदी महाभारताच्या काळापासून हे द्वंद्व मनामध्ये सुरू होतं माणसाच्या की हे करू का ते करू, जे आयतागायत मॉडर्न वर्ल्डमध्ये पण आहे. म्हणजे उद्योग पर्वामध्ये महाभारताच्या दुर्योधन श्रीकृष्ण संवाद आहे, त्याच्यामध्ये दुर्योधन विचारतो की जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, की मला धर्म काय माहिती आहे पण मला प्रवृत्ती नाही आहे, ते करू शकत नाही मी. आणि जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, म्हणजे अधर्म काय हे पण मला माहिती आहे पण मी त्याच्यापासून निवृत्त होऊ शकत नाही. आणि मग तो विचारतो की केनपि देवेन हृदयस्थितेन, की माझ्या हात कोण असं बसलंय की जो मला ड्राईव्ह करतो. म्हणजे मी ठरवतो की आता छान वागायचं, मी धर्मानी करणार, आणि कोण माझ्याकडून वाईट गोष्टी करवून घेतो. तेव्हा त्याला कृष्णाने उत्तर दिलंय की सगळीकडे मी आहे पण माझं अधिष्ठानच तू विसरतोस. तर तुझ्या हृदयात पण मी आहे पण तू पांघरून घालून ठेवलायस, ते फक्त पांघरून काढून टाक आणि मग तुझे सगळे डिसिजन्स प्रॉपरली एक्झिक्यूट होतील फॉर द बेटरमेंट ऑफ युअर ओन सेल्फ, फॉर युअर फॅमिली आणि फॉर द वर्ल्ड. कारण म्हणजे महाभारताचं युद्ध पण कदाचित टळू शकलं असतं. तर मग तो म्हणतो की आता मी असं स्थापन करीन आणि सगळ्यांनी करावं आणि हे आपण इम्प्लिमेंट करूया. दुसरा जो तुमचा प्रश्न होता मेमरीबद्दल, तो तर खूपच व्हास्ट सब्जेक्ट आहे. म्हणजे मेमरीचं डॉक्टर नाईक जसं आता म्हणतायत की
कशी वाढवायची, कुठे कमी होते, त्याची कारणं काय, त्याला इलाज काय. डिमेन्शियाज, हल्ली आम्ही प्रीसनाईल डिमेन्शियाज 30 आणि 35 वर्षाच्या माणसामध्ये मेंदूची झीज जी 60 आणि 70ला व्हायला पाहिजे ती इतक्या यंगस्टर्समध्ये आम्ही बघतो. बऱ्याच वेळा IT प्रोफेशनल्स असतात की दिवसभर ते स्क्रीनच्या समोर, व्यायाम नाही, खाणं नाही, काहीच नाही. तर प्रायमरीली जे रिस्क फॅक्टर्स आहेत आणि ज्या उपयोगी गोष्टी आहेत मेमरी बूस्ट करायला, तर अगदी आपल्या आहारापासून जर विचार करायचा तर योग्य आहार, योग्य म्हणजे ॲडिक्वेट प्रोटीन्स, ॲडिक्वेट विटॅमिन्स, ॲडिक्वेट फायबर्स, म्हणजे साधी काकडी, टोमॅटो, गाजर, मुळा, ड्राय फ्रुट्समध्ये बदाम आपल्याला माहिती आहे मेंदूला चांगले असतात. तर पौष्टिक अन्न योग्य वेळी घेणं. आणि जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो आहे तेव्हा आपण म्हणतो की हे यज्ञाला अर्पण करतोय अशी भावना करून ते अन्न ग्रहण करायचं. ॲटलिस्ट आपण त्या अन्नामध्ये फुल्ली फोकस्ड आणि कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे. आज दिवस असे आहेत की एकीकडे बर्गर बाईट करता करता बोलतात आणि कॉर्पोरेट मीटिंग्स घेतात, तर त्या अन्नाकडे आपलं लक्षच पुरेसं राहू शकत नाही. त्याच्यामुळे मग ते अन्न आपल्याला कसं लागू पडणार आणि ते आपल्या मेंदूपर्यंत पोहोचून पेशींना कसं उपयोगी पडणार. डाएटच्या बरोबर, डाएटबद्दलही खूप काही बोलता येईल, पण थोडक्यात आय टच इम्पॉर्टंट पॉईंट्स की एक्सरसाइज खूप महत्त्वाचं आहे हेल्दी ब्रेनसाठी. ब्रेनचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते जर नीट झालं नाही तर खूपसं प्रॉब्लेम्स होतात. ब्रेनच्या आणि स्पायनल कॉर्डवर जे मायलिन नावाचं कोटिंग आहे ते कोटिंग नीट पुन्हा बनायला इश्यूज होतात आणि मग डिमायलिनेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपली जी हेल्थ आहे, म्हणजे हेल्थ इज नॉट ओनली फिजिकल हेल्थ. लोकांना वाटतं व्यायाम करायचा, जिममध्ये जायचं. आजकाल पॉश जिममध्ये जाणं मोठेपणाचं लक्षण समजलं जातं. ते मीटिंग्समध्ये सांगितलं जातं की मी ह्या जिममध्ये जातो, माझा असा ट्रेनर आहे, घरी ट्रेनर येतो. पण खरा व्यायाम किती होतो आणि कशाला तो होतो? कशाला म्हणजे बॉडी, माइंड, इमोशन्स हे एक सगळं कॉम्प्लेक्स आहे. हे होलिस्टिकली काम करतं. म्हणजे माझं शरीर, माझं मन, माझ्या इमोशन्स हे सगळं एकसूत्रीपणे जर आपण केलं तर आपली खरी हेल्थ होऊ शकते. म्हणजे सायकोलॉजिकल हेल्थ, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ आणि इमोशनल हेल्थ या चारही आरोग्याच्या फॅसेट्स अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि तुमच्या डायबिटीसमध्ये सुद्धा आता सायन्स हॅज प्रूव्ड की नॉट ओनली फिजिकल एक्सरसाइजेस, खूप लोक अगदी टेनिस खेळतात, हे खेळतात, पण तरी त्यांचा डायबिटीसच कंट्रोल होत नाही, कारण मेंटली दे आर नॉट साऊंड, त्यांची मेंटल हेल्थ चांगली नसते. आणि आता आपण जे एक्सरसाइजबद्दल बोललो की साधं जॉगिंग आहे, फिरायला जाणं, याच्यामध्ये निसर्गाचं सानिध्य खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण सनराईजच्या वेळी जे आपण पूर्वी शास्त्रामध्ये पूजा करायचे किंवा गायत्री मंत्र म्हणायचे उगवत्या सूर्याकडे बघून, तर त्यावेळी जो कनेक्ट होता ना, म्हणजे आपण आता म्हणतो की व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होते सूर्यप्रकाश नसल्यामुळे, तर नुसते व्हिटॅमिन डीच नाही, असंख्य गोष्टी सूर्यप्रकाशामध्ये असतात आणि त्या सूर्यप्रकाशाच्यामुळे आपलं खरं आरोग्य मेंटेन होतं. पूर्वीचे लोक जे नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये राहायचे, तसंच व्यायाम करताना आपलं मन त्या व्यायामामध्ये पाहिजे, आजूबाजूला निसर्गाचं सानिध्य पाहिजे. ते खूप वेळा नसतं. खूप वेळा जॉगिंग ट्रॅकवर लोक आपल्यापैकी कोणी जर आपण वॉच केलं दुसऱ्याला, तर कपाळावर आठ्या असतात, काहीतरी मोठं म्युझिक ऐकत असतात हेडफोन लावून. किती डिस्ट्रॅक्शन्स. हे न करता तुम्ही शरीराशी संवाद साधला पाहिजे व्यायाम करताना. म्हणजे बॉडी शुड कम्युनिकेट विथ यू आणि यू शुड कम्युनिकेट विथ बॉडी. खूप वेळा बॉडी सांगते आपल्याला की आज व्यायाम नको आहे, माझे मसल्स थकलेत, त्यावेळी यू कॅन जॉली वेल टेक अ हॉलिडे फॉर युअर एक्सरसाइज. त्यावेळी फोर्सिबली नाही, माझा ट्रेनर येणार, मी करणारच, असं जर करायला लागले. खूप वेळा आपण बघतो जिममध्ये सडनली हार्ट अटॅक आला, कारण ते काही कम्युनिकेशनच नाही. मनात कुठले तरी विचार, शरीर काहीतरी वजन उचलतंय आणि चेहऱ्यावर वेगळेच हावभाव आहेत. तर आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण जे हेल्थबद्दल बघितलं, तसं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य, बौद्धिक आरोग्य, तसं वाचिक आरोग्य पण एक असतं. की आपली जी वाणी आहे, देवाने दिलेलं खूप मोठं वरदान आहे, त्या वाणीचा आपण उपयोग जर पावित्र्याने केला तर त्याची ब्रेनच्या हेल्थच्या दृष्टीने खूप फायदे आहेत. म्हणजे आत्ता मला त्याच्या खोलात जाता येणार नाही, पण वाणीचं जे केंद्र आहेत, मल्टिपल वर्निकेज एरिया, ब्रोकाज एरिया, ते असं पॉस्च्युलेट आता केलेलं आहे की दोज आर सीट्स फॉर जनरेटिंग इलेक्ट्रिक रिदम इन द ब्रेन. तर तुमची वाणी जर शुद्ध असेल, ओंकाराबद्दल जे आपण जे म्हणतो, तर ओंकार हा एक सिम्बॉलिक अप्रोच आहे वाणी सुधारायला. की आपण ओंकार साधना जेव्हा करतो, ओम चॅन्टिंग करतो किंवा गायत्री मंत्र म्हणतो, तेव्हा आपला
स्वर शुद्ध होतो असं म्हणतात. आणि शुद्धता म्हणजे काय, तर स्वराच्या शुद्धीकडून आपण अंतःकरणाच्या शुद्धीकडे जायला पाहिजे, म्हणजे आपली मानसिक हेल्थ इम्प्रूव्ह होईल. आणि मानसिक हेल्थ, शारीरिक हेल्थ आणि मेंदूची हेल्थ गो हँड इन हँड. पण प्रॅक्टिकली आपण नेमकं करतो काय, की त्या ब्रेनला आपण सकाळी उठल्यापासूनच इतकं झिजवतो, जुन्या आपल्या ज्या सगळ्या रूढी आहेत त्याच्यापासून आपण आता लांब गेलोय. म्हणजे पूर्वीच्या काळी आपण सकाळी उठल्यावर म्हणायचो, दोन्ही हात बघून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती, देवाचं स्मरण करायचो. याला खूप मोठं सायंटिफिक बेसिस आहे. म्हणजे ब्रेनचे जे रिदम्स आहेत, तर अल्फा वेव्ह रिदम हा मेंटल पीससाठी महत्वाचा समजला जातो. आणि जेव्हा तुम्ही कराग्रे वसते लक्ष्मी म्हणता तेव्हा अल्फा वेव्ह रिदम मध्ये तुम्ही डिरेक्टली जाता उठल्या उठल्या. याच्या उलट सध्या आपण काय करतो, मोबाईल हातात घेतो, रात्रभराचे काय मेसेज आहेत का, न्यूज आहेत का, कुठे गाड्या पडल्या, कुठे ऍक्सिडेंट झाल्या, म्हणजे सडनली यू गो टू बीटा वेव्ह सुरुवातीलाच. मग बरेचसे वर्क रिलेटेड ईमेल्स असतात, दे पोस्ट चॅलेंजेस ऑन यू, तुमचे टार्गेट्स काय आहेत, हे काय आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला स्ट्रेन करता. आणखी एक मेमरी लॉस किंवा अर्ली डिमेन्शिया जी आम्ही बघतो, IT मधली लोक मी मगाशी म्हटलं खूप कॉमन आहेत, किंवा डॉक्टर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, सगळेच आहेत. मल्टीटास्किंग इट पुट्स अ बिग टोल ऑन ब्रेन. म्हणजे ॲट अ टाइम जेव्हा तुम्ही 10 गोष्टी करता, मी ITतल्या इंजिनियर्सना नेहमी उदाहरण देतो की तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर 5 विंडोज जर ओपन करून ठेवल्या, तुम्हाला एकच लागतीये, 2 रेफरन्सला लागतायत. शेअर मार्केटचं तुम्ही म्हणलात मगाशी, त्यांना बऱ्याच साईट्स लागतात. 5 विंडोज ओपन केल्या, 10 केल्या, 15 केल्या, 20 केल्या, पुढे काय होईल, 100 केल्या, हँग होईल कॉम्प्युटर. तसं तुम्ही तुमच्या ब्रेनला रोजच हँग करताय थोडं थोडं. तुम्ही समोर बसलेले असता, टेबल्सवर फाईल्स असतात, कानाला इंटरकॉम असतो, समोर कोणाशी तरी बोलत असता, मध्येच मोबाईल वाजतो, म्हणजे तो ब्रेन करणार काय, आणि मनात विचार वेगळे असतात. तर इतक्या विंडोज जर तुम्ही ॲट अ टाइम ओपन केल्या तर त्या ब्रेनला प्रचंड स्ट्रेन येतो. त्याला ॲलोस्टॅटिक लोड म्हणतो आपण वैद्यकीय भाषेमध्ये. आणि आता असं सिद्ध झालेलं आहे की ॲलोस्टॅटिक लोडनी नुसती ब्रेन हेल्थ किंवा डिमेन्शियाच नाही, तर तुमचं अगदी एजिंग आणि कॅन्सरशी सुद्धा त्याचा संबंध आहे. कारण ॲलोस्टॅटिक लोड जर टॉक्झिक रेंजमध्ये गेला ब्रेनचा, तर त्यामुळे जे मायटोकॉन्ड्रियल डिस्फंक्शन होतं, न्यूक्लिअर डिस्फंक्शन होतं, टिलोमियर्स जे असतात त्याची लेंथ कमी होते, हे सगळं खूप, म्हणजे त्याच्यावर खूप बोलता येईल. पण म्हणून मल्टीटास्किंग टाळलं पाहिजे, एका वेळी एक काम केलं पाहिजे. शेड्यूल युअर अपॉइंटमेंट्स. एका वेळी एका माणसाशी बोलताय तेव्हा जस्टिस करा. आपल्या मेडिकल कम्युनिटीमध्ये माझी बरीच भाषणं होतात, तेव्हा मी इसेन्शियली सांगतो की तुमच्या स्वतःच्या ब्रेनसाठी नाही, पण समोर बसलेल्या माणसाला जस्टिस करण्यासाठी तुम्ही काही करू नका, होल हार्टेडली त्याच्याशी बोला. म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा पेशंट्स असतात, तुमच्या इकडे डायबिटीसचे क्रिटिकल पेशंट्स असतात, आमच्याकडे ब्रेन ट्युमरचे पेशंट्स असतात, खूप नातेवाईक असतात, त्यांच्या मनात खूप प्रश्न असतात की काय होईल, कसं होईल. माझ्याकडे येणारे बरेच पेशंट्स खूप खूप ठिकाणून येतात, त्याच्यामुळे त्यांनी आधी बरीच कन्सल्टेशन्स केलेली असतात. तर बरेच जण शेअर करतात अनुभव, तेव्हा वाईट वाटतं की काही डॉक्टर्स समोर पेशंट बसलेला असताना एकीकडे मोबाईलवर बोलतात, तेवढ्यात इंटरकॉम वाजतो, तेवढ्यात मध्ये काहीतरी पेपर्स असतात, फाईल बघतात, मध्येच कोणीतरी रिसेप्शनिस्ट आत येते, तिला काहीतरी इन्स्ट्रक्शन देतात. समोर बसलेल्या माणसाला ब्रेन कॅन्सर झालेला आहे आणि त्याचं काय इमोशन्स आहेत, तो इतके दिवस थांबून तुमची अपॉइंटमेंट घेऊन आलेला आहे. आणि हा जस्टिस आपण जर नाही केला तर आपण स्वतःला हे करतोय असं होईल. तर या अनुषंगाने जरी आपण एका वेळी एक काम करायचं ठरवलं तरी सुद्धा मल्टीटास्किंग खूप आपण अवॉइड करू शकतो. आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा मुद्दा विच इज डेट्रिमेंटल फॉर मेमरी आणि डिमेन्शिया, ते म्हणजे अँगर. राग जो माणसाला येतो त्यावेळी इतकी केमिकल्सचं स्टॉर्म येतं ब्रेनमध्ये की ते खूप डिस्ट्रक्टिव्ह असतं. म्हणून शांत मन आणि रागावर नियंत्रण हे खूप आवश्यक आहे. म्हणजे प्रायमरीली रागच येणार नाही म्हणजे आपण काही ऋषीमुनी नाही, ते तर इम्पॉसिबल आहे. पण राग आला तरी तो किती वेळाने आपण सेटल डाऊन करतो हे खूप महत्वाचं आहे. ते जेवढ्या लवकर आपण करू तेवढं ब्रेन मधल्या सिनॅप्सेसना, ब्रेन मधल्या न्यूरॉन्सना, ब्रेन मधल्या न्यूरो ट्रान्समिटर्सना होणारा डॅमेज प्रचंड प्रमाणामध्ये कमी होतो. त्याच्यासाठी रागावर नियंत्रण मिळवणं हे खूप आवश्यक आहे. की राग येणार तुम्हाला, कोणी सबऑर्डिनेट्स नीट नाही वागले, आमच्याकडे ऑपरेशन थिएटरमध्ये क्रिटिकल सिच्युएशन असते, त्यावेळी समजा चुकीचं इन्स्ट्रुमेंट नर्सनी दिलं तर राग येणं साहजिक आहे. पण तो राग एका क्षणात आपल्याला नियंत्रणामध्ये आणणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे रागावरून आता आपण बोलतोय म्हणून एक आठवण आली गोष्टीची की कसा राग नियंत्रित माणसाला असला पाहिजे. एक लहान मुलगा वडिलांचं बोट धरून बाहेर फिरायला गेला आणि त्याला रस्त्यामध्ये एक चोर पोलिसांनी पकडलेला होता. त्याच्या आजूबाजूला 4-5 पोलीस होते आणि त्याला ते साखळदंड बांधून घेऊन जात होते.
तर तो म्हणला बाबा हे कोण आहेत, हे का त्याला नेत आहेत? तर त्यांनी सांगितलं की ते आजूबाजूचे जे आहेत ते पोलीस आहेत आणि मध्ये आहे तो चोर आहे, ते त्याला घेऊन जात आहेत. 2-3 दिवसानंतर ते पुन्हा फिरायला गेले तर राजा जात होता त्याच्या सगळ्या सैनिकांबरोबर. तो म्हणला बाबा बाबा बघा मोठा चोर, परवा तर 4च होते, आता किती लोक आहेत? तेव्हा त्याच्या वडिलांनी समजावून सांगितलं की फरक असा आहे की त्या चोरावर या पोलिसांचं नियंत्रण होतं आणि या राजाचं नियंत्रण त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर आहे. तर तसं तुम्ही राग नियंत्रित करायला जर शिकलात तर तुमचे हे सगळे मेमरी इश्यूज आणि हे बरेच कमी होऊ शकतात. तसं मला वाटतंय की मी मुलाखतीतून उठावं, खाली जाऊन बसावं आणि तुम्हाला नुसतं ऐकत बसावं, कारण एका मागोमाग इतक्या छानपैकी तुम्ही सगळं कव्हर करताय. मूळ आता एका गोष्टीकडे येऊ, कारण मगाशी तुम्ही उल्लेख केला की माझी एक सोय तुम्ही करून घेतली की उद्या काही झालं की बायकोला आपलं सांगणार लॉस झाला शेअर मार्केटमध्ये, केमिकल लोच आहे ग, माझी दोष नाही आहे. तर हा जो मुद्दा आहे की तुम्ही त्यावेळेला नाशकामध्ये एवढं सगळं मोठी गोष्ट उभी केली. आम्ही मेडिकल कॉलेजला असताना ब्रेनची सर्जरी म्हणे, मग तो जाताना नीट चालत गेलेला माणूस येताना व्हीलचेअरवर येतोय, पुढचं सगळं होतं. हे परसेप्शन आता नक्कीच बदललं आहे, खूप फरक झाला आहे. तेव्हा जी ही स्थित्यंतर आहेत ती तुम्ही याची देहा याची डोळा अनुभव सगळं काही केलेलं आहे. तर आपण थोडंसं त्या दिशेनं पाहूया की तेव्हाचं ब्रेन सर्जरी आणि आत्ताची ब्रेन सर्जरी. मी मध्ये तुम्हाला थांबवणार नाही, लेट अस स्टार्ट. प्रायमरीली पूर्वीच्या काळी न्यूरोसर्जरी घेताना मुलांना भीती वाटायची की न्यूरोसर्जरी घेऊन सगळे म्हणजे इट वॉज अ कल्प्रिट, की बरेचसे पेशंट्स दगा व्हायचे, बरेचसे पेशंट्स ICU मधून पॅरलाइज स्टेटमध्ये बाहेर यायचे. त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू क्रांती होत गेली फॉर बेटरमेंट ऑफ द पेशंट. मेन त्याच्यामध्ये इश्यू असा असतो की समजा मेंदूच्या आतमध्ये ट्युमर आहे, तर तो ट्युमर काढताना त्याच्या आजूबाजूच्या मेंदूला कणभरही धक्का न लावता तो जर ट्युमर काढला तर जे कॉन्सिक्वेंट डेफिसिट्स किंवा ज्याला मॉर्बिडिटी आम्ही म्हणतो ती होत नाही. खूप वेळा ट्युमर हा खोल असतो, म्हणजे ट्युमरचं आम्ही ऑपरेशन करताना समजा या भागामध्ये ट्युमर आहे तर इकडे 4 ड्रिल्स करतो आम्ही, ते पेटीच्या झाकणासारखं उघडतो आणि मग आतमध्ये जर सरफेसवर ट्युमर असला तर इझिली काढता येतो, जर खोल जर ट्युमर असला तर तो वेगवेगळ्या टेक्निक्सनी काढायचा असतो. तो काढल्यानंतर मग सगळं आम्ही सलाईननी वॉश करतो आणि ही जेव्हा ड्रिल्स करतो तेव्हा कार्पेंटर काम करताना असा भुसा उडतो तशी बोन डस्ट उडते, ती आम्ही एका बाउलमध्ये कलेक्ट करतो, सलाईनमध्ये कालवून पेस्ट करतो आणि हे ठेवून त्याच्यावरती पेस्ट थापून देतो, म्हणजे मग होमोजिनियसली सगळं हील होतं. तर इनिशियली काय व्हायचं की डिसेक्शन करताना ब्रेनच्या आत ब्रेनमध्ये देयर इज नो सेकंड चान्स, की पोटामध्ये आपल्याला माहिती आहे आतड्याचा आपण एक पीस काढून 2 पीसेस जोडू शकतो, पण ब्रेनमध्ये कुठल्याही भागाला जर इंजुरी झाली छोटीशी तर ती इंजुरी परमनंट असते. म्हणजे बोलण्याच्या केंद्राला जर इजा झाली तर तो माणूस कायमचा मुका होतो, नंतर तो कधीच बोलू नाही शकत. ब्रेनमध्ये रिजनरेशन नसतं ॲज अगेन्स्ट एनी अदर पार्ट ऑफ द बॉडी किंवा दुसऱ्या कुठल्याही ऑर्गन्समुळे. आणि ब्रेनमध्ये सर्जरी करताना खूप वेगळं असतं, कारण ब्रेन इज लाईक बटर, म्हणजे लोण्याच्या गोळ्यासारखं ते असतं, म्हणजे ते हातामध्ये पकडता येत नाही, जसं आतडी आम्ही हातामध्ये पकडतो. किंवा विमेनना एक्झाम्पल द्यायचं तर मळलेल्या कणकेसारखं असतं, त्याच्यामध्ये जर बोट घातलं तर ते तसंच राहतं, तसं ब्रेनमध्ये होतं. सो खूप डेलिकेट फंक्शन करावं लागतं. त्यामुळे पूर्वीच्या काळी थोडाफार डॅमेज व्हायचा, मग कुठेतरी बोटाचा पॅरालिसिस, हाताचा पॅरालिसिस असं व्हायचं. पण जसं विज्ञान पुढे गेलं तसं मायक्रो सर्जरी आली, म्हणजे सूक्ष्मदर्शक यंत्रातून मेंदूची ऑपरेशन व्हायला लागली. 300 पट मॅग्निफिकेशननी आम्ही ब्रेनचं ऑपरेशन आता करू शकतो. आणि इतकं मॅग्निफिकेशन केल्यानंतर ब्रेन आणि ट्युमर, नॉर्मल ब्रेन आणि ॲबनॉर्मल भाग जो काढायचा आहे त्याच्यामधली जी इंटरफेस आहे ती खूप चांगली मोठी मॅग्निफाय होऊन दिसते, म्हणून खूप त्याच्यामध्ये मॉर्बिडिटी आणि याच्यात क्रांती झाली. त्याच्या पुढची स्टेज ऑफ डेव्हलपमेंट अशी झाली की समजा अगदी ब्रेनच्या कोअरमध्ये ट्युमर आहे, ब्रेनच्या मध्ये व्हेंट्रिकल्स नावाच्या पाण्याने भरलेल्या पिशव्या असतात, त्याच्यामध्ये सेरेब्रोस्पायनल फ्लुइड नावाचा फ्लुइड असतो, त्याच्या आत समजा ट्युमर आहे, इंट्राव्हेंट्रिक्युलर ट्युमर. तर मी आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जर इथे आपण ओपन केलं तर पूर्ण ब्रेन मधून तुम्हाला डिग आउट करून तिथपर्यंत पोहोचावं लागेल. म्हणजे ऍपलमध्ये जशी सीड असते तशा ठिकाणी ट्युमर असला तर तुम्ही कसा काढणार? छोटासा ट्युमर जर असला तर ते डोंगर पोखरून उंदीर शोधण्यासारखं झालं. मग न्यूरो एंडोस्कोपी आली की एक 6 मिलीमीटरचं होल करून तो स्कोप आत टाकायचा आणि त्या स्कोप मधून
की बी सारखा ट्युमर काढून टाकायचा. त्यांनी आजूबाजूला होणारा ब्रेनचा डॅमेज खूपच मिनिमाइज झाला. त्याच्यानंतर स्टिरिओटॅक्सी किंवा कॉम्प्युटर गायडेड ब्रेन सर्जरी इव्हॉल्व्ह झाली. त्याच्यामध्ये असं असतं की एक फ्रेम डोक्याला हे केली जाते, फिट केली जाते आणि त्या फ्रेमचं कनेक्शन हे इमेजिंगशी असतं. म्हणजे सीटी स्कॅन, MRI स्कॅन करून ते XYZ ऍक्सिस मध्ये वेगवेगळे कोऑर्डिनेट्स देतात आणि एखाद्या छोट्याशा निडलनी आपण प्री चोजन पॉइंट पासून तो एक्झॅक्ट आपल्याला देतो की 37 मिलीमीटर आतमध्ये जायचंय आणि XYZ ऍक्सिस मध्ये ते सेटिंग केलं की 37 मिलीमीटर आपण चिमटा आत घातला की तिथं तो ट्युमरच असतो. म्हणजे वेगळं काही फार करावं लागत नाही. प्रत्येक केसला हे नाही करता येत, पण जिथे करता येतं तिथे स्टिरिओटॅक्सी हे पण खूप मोठं वरदान झालंय ब्रेनच्या सर्जरीमध्ये. आणखीन नंतर जशी डेव्हलपमेंट होत गेली, रोबोटिक्स आता येत आहे ब्रेन सर्जरीमध्ये प्रिसिजनसाठी. कारण ब्रेन सर्जरीमध्ये मॅक्झिमम पॉसिबल प्रिसिजन लागतं आणि आपण मगाशी जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं म्हणलो तसं रोबोटिक्समध्ये पण खूप प्रचंड प्रिसिजन आहे बियॉन्ड ह्युमन एबिलिटी. तर त्याचा उपयोग बेटर पेशंट केअरसाठी होऊ शकतो. याच्याशिवाय अॅनेस्थेशियामध्ये प्रगती झाली. त्याच्यामुळे पूर्वी अॅनेस्थेशियातून जे बाहेर पेशंट्स लवकर यायचे नाही ते आता ताबडतोब यायला लागले. जे केमिकल चेंजेस अॅनेस्थेशिया, लॉंग अॅनेस्थेशियामध्ये व्हायचे ते कमी व्हायला लागले. पेरी ऑपरेटिव्ह केअर जी आहे, ICU मधल्या फॅसिलिटीज वाढल्या, वेगवेगळ्या मॉनिटरिंग सिस्टीम्स इव्हॉल्व्ह झाल्या, चांगल्या प्रकारचे व्हेंटिलेटर्स निर्माण झाले. कारण ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे जे पर्सेंटेज आहे ते खूप क्रुशियल असतं ब्रेनसाठी ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर. तर ते क्लोजली मॉनिटर करायला पूर्वी फार बेसिक व्हेंटिलेटर्स होते. आता खूप ॲडव्हान्स व्हेंटिलेटर्स आहेत. आपण त्याच्यात हवं ते करू शकतो. त्या सगळ्या कारणांमुळे आता मेजर ब्रेन सर्जरी झालेले पेशंट्स आमचे दुसऱ्या दिवशी सकाळी कॉरिडॉरमध्ये चालतात. आम्ही त्यांना ICUतून लगेचच बाहेर आणतो सकाळी आणि बाहेर चालवतो. तर हे खूप मोठं क्रांती आहे. म्हणजे आपण जे 25 वर्षापूर्वीचं आता म्हणलात की ब्रेन सर्जरी, म्हणजे आम्ही सुरुवातीच्या काळात तसं बघितलेलं आहे, पण आता खूप चांगलं आहे. म्हणजे सुधारणा खूप चांगली झाली. तसंच मी ऐकलंय की आता पूर्वी नसते पार्किन्सन्स किंवा अशा काही गोष्टी होत्या, त्याच्यामध्ये काही ट्रीटमेंट पण फक्त गोळ्या घ्या, आयुष्यभर गोळ्या घ्या, फिट्समध्ये म्हणा. तर असे जे प्रश्न आहेत त्याला आता सर्जिकल पण हे आहे. हो, त्याला फंक्शनल न्यूरोसर्जरी म्हणतात. बऱ्याच प्रकारच्या आजारांमध्ये आता जसं तुम्ही म्हणला पार्किन्सन्स, त्याच्यामध्ये उपयोग होतो. पहिल्यांदा पार्किन्सन्सचं बघूया. पार्किन्सन्स मध्ये बेसिकली सबस्टॅन्शिया नायग्रा म्हणून जो ब्रेनमध्ये भाग असतो त्याच्यातून निर्माण होणारी डोपामिन सारखी न्यूरोकेमिकल्स कमी प्रमाणात सिक्रीट होतात. तो इनिशियली एजिंगचा भाग म्हणून समजला जायचा, ओल्ड एज मध्ये व्हायचा, पण आता बरेच यंग पार्किन्सन्स सुद्धा असतात. तर एखादं केमिकल कमी आहे, तुमच्या डायबिटीसमध्ये जर शुगर वाढली, इन्शुलिन कमी आहे, तुम्ही इन्शुलिन देता, ती शुगर नॉर्मल होते. तसं जे केमिकल कमी आहे त्या केमिकलच्या गोळ्या देऊन ते नॉर्मलाइज करणं ही पार्किन्सनची आतापर्यंतची मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी होती. मग जशी डेव्हलपमेंट झाली तशी आणखी चांगली औषधं गोळ्या ती न्यूरोकेमिकल्स आणखीन तयार करण्यासाठी व्हायला लागली. पण काय होतं की बॉडी अडॅप्ट व्हायला लागते त्या डोसला आणि हळूहळू जसे डोस वाढतात तसे त्याचे साईड इफेक्ट्स वाढतात. साईड इफेक्ट्स वाढले की त्या साईड इफेक्ट्सला ट्रीट करायला वेगळी औषधं द्यावी लागतात. मग आधीची गोळी बदलून दुसरी हायर पॉवरची पार्किन्सनसाठी गोळी दिली तर त्याचे वेगळे सेट ऑफ साईड इफेक्ट्स असतात. तर काही पेशंट्सना 2-2, 3-3, 4-4 गोळ्या अनेक मोठ्या डोसेसमध्ये देऊन पण पार्किन्सन्स कंट्रोल होत नाही. मग डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाचा एक भाग इव्हॉल्व्ह झाला पार्किन्सनमध्ये, की एक इलेक्ट्रोड एक बारीकसं ड्रिल करून ब्रेनमध्ये घालायचा ज्या भागात केमिकल्स तयार होत नाहीयेत. त्याला एक रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्सड्युसर बाहेर जोडायचा. तो जनरली चेस्टमध्ये म्हणजे स्किनच्या खाली चेस्टमध्ये असा ठेवला जातो. तिथून वायर्स असतात इलेक्ट्रोड पर्यंत जाणाऱ्या आणि दे कीप स्टिम्युलेटिंग द डीप ब्रेन, की जिथे केमिकल्स कमी आहेत आणि ते केमिकल्स कंटिन्युअस तयार होत राहतात. म्हणजे इट्स मोर फिजिओलॉजिकल. अगदी औषधं पूर्ण बंद नाही होत, पण आधी जो खूप हाय डोस लागायचा तो खूप कमी डोस होऊन जातो आणि डोस कमी झाला की साईड इफेक्ट्स कमी होतात, टायट्रेशन इझी होतं आणि ते खूप सोयीचं झालंय. तसंच बऱ्याच प्रकारच्या सायकोलॉजिकल आणि सायकियाट्रिक ॲबनॉर्मॅलिटीजसाठी सुद्धा फंक्शनल न्यूरोसर्जरीचा मोठा रोल आहे. तर तो एक स्वतंत्र फंक्शनल न्यूरोसर्जरी हा एक स्वतंत्र विषय आहे. तर पार्किन्सनचं तुम्ही म्हणला तसं अनेक ठिकाणी ते युजफुल आहे. त्यात एक गोष्ट असते की बऱ्याच वेळेला लोकांच्या मनात एक भीती असते, विचार असतो की काही आता वेड्याचा झटका असं आपण म्हणतो किंवा त्याला स्किझोफ्रेनिया वगैरे म्हणू, त्याच्यामध्ये ना शॉक दिले जातात. त्याच्याबद्दल लोकांचे गैरसमज आहेत. तर आपण तो काहीतरी
त्याच्यावर थोडं मार्गदर्शन कराल तर सामान्य माणसाला त्याची थोडी माहिती होईल. सायकियाट्रिक जे वेगवेगळे आजार असतात त्या आजारांमध्ये काही ग्रुप ऑफ सायकियाट्रिक डिसऑर्डर्स असे आहेत की जिथे शॉक देऊन उपयोग होतो. ते सुद्धा जेव्हा औषधं संपतात आणि तरीही त्या पेशंटला त्याचा गुण येत नाही, अशा सिलेक्टेड काही % केसेसमध्ये शॉक देण्याची गरज भासते. पण याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पेशंट्सना असं वाटतं की शॉक दिला की सायकियाट्रीचे आजार बरे होतील. तसं ते नाही आहे. आणि दुसरा महत्वाचा भाग आपण लक्षात ठेवला पाहिजे की तो सायकियाट्रिक इलनेस आहे हे एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. म्हणजे खूप वेळा आपण जे म्हटलं की समजा डिसिजन मेकिंग किंवा इंटेलेक्च्युअल जी सीट आहे फ्रंटल लोबमध्ये त्याचे ट्युमर्स असले तरी बिहेवियरल अबनॉर्मॅलिटीज होतात, तरी सायकियाट्रिक प्रॉब्लेम होतात. मग अशा पेशंटला जर शॉक दिलं तर काय होईल? आपला ट्युमर वाढतच राहील. त्याच्यामुळे आधी पूर्ण वर्कअप करून प्रॉपर तपासणी करून, म्हणूनच बऱ्याच वेळा असे बरेच पेशंट्स आधी आमच्याकडे येतात बिहेवियरल अबनॉर्मॅलिटी, आम्ही मेंदूमध्ये काही स्ट्रक्चरल डॅमेज नाहीये हे बघून मग हा पेशंट सायकियाट्रिस्टकडे पाठवतो. बरोबर. कारण पूर्वी आपण नुसतं सायकॅट्री म्हणायचो, आता न्यूरो सायकॅट्री आणि अशा सगळ्या गोष्टी वेगळं स्पेशलायझेशनच झालेत त्यात. एकदम बरोबर. तुम्ही आता एक प्रकारे जे स्थित्यंतर बघताय, तर आता आपण थोडंसं आपल्याकडे मुलाखत आपण तासाभरात संपवत असतो, त्यामुळे नॉर्मली आपण शेवटाकडे येताना भविष्याचा काहीतरी विचार असतो. तुमचं इतकं मनन आहे, इतक्या गोष्टी तुम्ही बघितल्या आहेत आणि जगभर फिरताय, म्हणजे ती कोरियापासून अमेरिकेपर्यंत म्हणे 2 टोकं आपण बघितली, तर तुम्ही ती पादाक्रांत केली आहेत. तर या सगळ्यामध्ये भविष्य आणि त्याला असलेल्या गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना ना मेंदू आणि त्याची गोष्टी म्हटल्या ती भीतीच वाटत असते कायम. तर याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय स्थित्यंतर दिसत आहेत भविष्याच्या दृष्टिकोनातून? भविष्यातून मला असं वाटतं की म्हणजे त्याच्यात बरेच अँगल्स आहेत. एक तर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट खूप वाढत आहे, त्याच्यानी पेशंट केअर ही चांगली होत जाईल. पण सध्या जे भीतीचं तुम्ही म्हणलात, खूप वेळा असं होतं की ॲडिक्वेट कम्युनिकेशन पेशंटशी केलं जात नाही. म्हणजे ब्रेन ट्युमर झाला की आता आपण मरणार, कॅन्सर झाला असंच खूप लोकांना वाटतं. तसं नाही आहे. प्रत्येक मेंदूचा आजार हा काही असा कॅन्सर सारखा घाबरण्याचा अजिबात नाहीये. इन्क्लुडिंग ट्युमर्स, म्हणजे मेनिंजिओमा सारखे ट्युमर्स आहेत जे आम्ही मगाशी मी सांगितलं तसे काढतो, स्कल बंद करतो आणि त्या पेशंटला जन्मभर काहीही प्रॉब्लेम नसतो. तर हे म्हणजे प्रत्येक मेंदूच्या आजाराला घाबरून जायची गरज नाहीये. खूप ठराविक ॲडव्हान्स ब्रेन कॅन्सर्स वगैरे जे आहेत त्याला पण आता बेटर ट्रीटमेंट्स वेगवेगळ्या, आता प्रोटॉन बीम सारख्या गोष्टी इंडियामध्ये अवेलेबल झाल्या आहेत. तर हे पेशंटनी समजून घेणं आवश्यक आहे. हे पेशंटपर्यंत डॉक्टर्सनी पोहोचवणं हेही तितकंच आवश्यक आहे. आणि जेव्हा डॉक्टर पेशंट कम्युनिकेशनमध्ये एक हेल्दी ॲटमॉस्फिअर, मोकळेपणा निर्माण होतो, तेव्हा पेशंट मनातल्या शंका मोकळेपणे डॉक्टरला विचारू शकतो. त्याच्यासाठी मगाशी आपण म्हटलं तसा वेळ देणं गरजेचं आहे. आणि डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन सध्या स्ट्रेंथन करणं ही खूप मोठी गरज आहे. म्हणजे मला मागच्या वर्षी ऑनररी प्रोफेसरशिप जी मिळाली नॅशनल मेडिकल असोसिएशन तर्फे, तर आता आम्ही काही लोक एकत्र येऊन हाच विचार करतोय की ह्याच्यावर आपल्याला काय काम करता येईल. आणि त्याच्या तळाशी माझ्या मते पेशंटबद्दल खरं प्रेम डॉक्टरनी निर्माण करणं आणि डॉक्टरनी सुद्धा म्हणजे पेशंटला आपला, पूर्वी जसं डॉक्टरला देव मानायचे की तुम्हीच आमचं सगळं काही बघा, पूर्ण विश्वास, तसा विश्वास पेशंटनेही डॉक्टरवर ठेवणं, हे दोन्ही जर वाढलं तर फ्युचर वुड बी गुड. आणि सध्या जे भीतीच नुसती नाही तर एक खूप इन्सिक्युरिटी वाटते प्रत्येक पेशंटला. खूप ओपिनियन्स घेत राहतात आणि पेशंटच कन्फ्यूज होतात. म्हणजे बऱ्याच वेळा सिम्पल स्पॉन्डिलोटिक रेडिक्युलोपॅथीचा पेशंट आमच्याकडे येतो आणि म्हणतो एका डॉक्टरने सांगितलंय मानेला पट्टा लावा, एकाने सांगितलंय ऑपरेशन करतो, एकाने सांगितलंय ऍडमिट करू, ट्रॅक्शन लावू, एकाने सांगितलं औषध गोळ्याच घ्या. ह्याच्यातलं कुठलं करायचं खरं? 4 डॉक्टर्सनी 4 वेगवेगळी ओपिनियन्स दिली आहेत. व्हॉट इज राईट? आणि अनफॉर्च्युनेटली त्याला नीट समजलेलंच नसतं नक्की काय आहे, कशाचे काय फायदे आहेत. तर पेशंटशी बोलताना नेहमी मी त्याला सगळी जी ऑप्शन्स आहेत ते सगळे ऑप्शन्स समजावून सांगतो की हे आहे, लेट द पेशंट चूज. आणि मला असं वाटतं की आता मेडिको लिगल गोष्टी ज्या सगळ्या वाढतायत त्याच्या प्रिव्हेन्शनसाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याच्या पण तळाशी हाच भाग आहे की असं जर कम्युनिकेशन आपण स्ट्रॉंग एस्टॅब्लिश केलं, कारण शेवटी पेशंट पीडित आहे, त्याला काहीतरी मोठं ब्रेनचं झालं म्हटल्यावर तो अर्धा गर्भगाळीत होतो की आता काय आपलं खरं नाही, आपल्या कुटुंबाचं काय होणार,
करता करवता पुरुष जर त्याच्यामध्ये असला तर फॅमिलीचं काय होणार? खूप वेळा ते पैशाचं पण त्यांना इश्यूज असतात. तर हे फ्युचर या दृष्टीने बदललं गेलं पाहिजे, याच्यासाठी सगळ्यांनी काहीतरी काम केलं पाहिजे, पेशंट्स असोसिएशन्स आणि डॉक्टर्स दोन्ही. आणि त्याच्यासाठीच मला मुद्दाम इथे आलेल्या सगळ्यांना, म्हणजे जे काय पाहतायत त्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे, सर तुम्ही हे धरलं तर जास्त मजा येईल नाही का? एवढं छान पुस्तक लिहिलेलं आहे की मेंदूची सगळी माहिती व्हायला पाहिजे. आत्ताच आपण जे काही चर्चा केली तर ते नुसतं त्याला लोकशिक्षण हा शब्द बोलता येईल, लोकशिक्षण व्हायला पाहिजे. म्हणून सरांनी छान भाषेमध्ये साध्या शब्दामध्ये भरपूर चित्र घालून एक हे पुस्तक लिहिलेलं आहे. हे लोकांपर्यंत पोहोचण्याचंच माध्यम आहे. तुम्ही आणखी एक फॅसेट तुमचा मी ऐकला होता, तो आहे की थोडंसं लॉ आणि मेंदू याच्याबद्दल सुद्धा तुमचं सध्या बरंच काही चालू आहे. तुम्हाला इव्हन राष्ट्रीय पातळीवर हे केलेलं आहे, आणि ते जरा थोडंसं मला सांगाल. त्याची सुरुवात ॲक्च्युली अशी झाली की नाशिकला राज्यस्तरीय अधिवेशन महाराष्ट्र बार काउन्सिलचं होतं. तर तिकडे मला पाहुणा म्हणून जेव्हा बोलवलं, त्याचे ऑर्गनायझर्स होते. आता नाशिकमध्ये बरेच गोष्टी मी करत असल्यामुळे बऱ्याच जणांशी इंटरॅक्शन्स होतात, तर त्यांनी मला तिकडे पाहुणा म्हणून बोलवलं. तेव्हा मी पहिल्यांदा त्यांना सांगितलं की आम्हा लोकांना वकिलांपासून दूर ठेवा, तुमच्या कॉन्फरन्समध्ये आम्ही काय करणार. पण ते म्हणले की नाही सर तुम्ही यायचंच आहे. तेव्हा मग मी थोडासा अभ्यास केला तिथे बोलण्याच्या आधी, आणि त्यांना वकिलांच्या ब्रेनबद्दल काही गोष्टी सांगितल्या. आणि वकिलांचा ब्रेन म्हणजे प्रोफेशन जर आपण सगळे बघितले, डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर्स, तर त्याच्यामध्ये वकिलांचा ब्रेन हा मॅक्झिमम पॉसिबल झिजतो. म्हणजे सगळ्याच प्रोफेशन्समध्ये स्ट्रेसेस आहेत. म्हणजे आम्ही सुद्धा 20-20 तास काम करतोय, मग स्ट्रेसेस आहेत. पण वकिलांच्या ब्रेनमध्ये काय असं वेगळं होतं? आणि मी सुरुवातीलाच सांगितलं की आय एम क्वाईट अवेअर की मी सगळ्या वकिलांसमोर बोलतोय, सो आय विल बी मोर दॅन 100% एव्हिडन्स बेस्ड. आणि सगळ्याचं खूप नीट रिसर्च झालेला आहे की वकिलांना काय प्रॉब्लेम्स आहेत. आणि मग तो अभ्यास करता करता मग कोविड आला. कोविडमध्ये वी रिलेटिव्हली हॅड लिटिल फ्री टाईम. तेव्हा मग मी वकिलांच्या ब्रेनवर अभ्यास करत होतो. तेव्हा मला नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीने सांगितलं की आम्ही कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनवर एक कोर्स सुरू करायची इच्छा आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. फंडामेंटली जस्टिस बोबडे साहेब जेव्हा चीफ जस्टिस झाले, तेव्हा जी फॅमिली कोर्ट्स सगळी आपली होती, त्या फॅमिली कोर्ट्समध्ये लाखांनी डायव्होर्स पिटिशन्स पेंडिंग होते. आणि ते सगळं कसं मॅनेज करायचं म्हणून त्यांनी काउन्सिलिंग करून असं ठरवलं की जर त्या दोघांमधली जी भांडणं आहेत ती दोघांचे वकील आणि जज याच्यासमोर त्यांना फॅमिली कोर्ट्समध्ये सेशन्स द्यायची काउन्सिलिंगची, आणि इफ दे ॲग्री तर लिहून घ्यायचं की आता आम्ही एकत्र राहू आणि पुढे 3 वर्ष कुठल्याही इंडियन कोर्ट्समध्ये आपलेलं नाही. पण ते घरी जायचे आणि पुन्हा तेच. मग प्रश्न असा आला की आपल्याकडे जे लीगल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एज्युकेशनमध्ये काही कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनचा कोर्स आहे का? तर पहिला कोर्स फिनलँडमध्ये सुरू झाला, फॉलोड बाय बरेच, म्हणजे मग येलमध्ये झाला, US युरोपमध्ये खूप आहेत, पण पूर्ण एशियातच कोर्स नव्हता कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशनचा. आणि तो नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीनी सुरू करायचं ठरवलं. तर माझा त्याच्यामध्ये न्यूरोसायन्सेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी रोल असा होता की मी मगाशी तुम्हाला म्हटलं तसं ह्युमन ब्रेन इज डिझाईन फॉर वर्किंग इन हार्मनी, पीस, सुख, समाधान, शांती प्रत्येकाला हवी असते. कोणाला असं वाटत नाही की या माणसाविरुद्ध मी कोर्टात 25 वर्ष लढू. मग व्हॉट इनिशिएट्स कॉन्फ्लिक्ट्स आणि व्हॉट मेक्स द कॉन्फ्लिक्ट कीप परपेच्युएटिंग, म्हणजे त्यांना मध्ये समेट का नाही करावं असं वाटत. म्हणजे ऍटलिस्ट आपण म्हणतो कोर्टाची पायरी चढू नये, तर इनिशियली तरी पहिले समजा झाला कॉन्फ्लिक्ट कोर्टात जाऊ, पण 4-6 महिन्यांनी तरी ते त्याच्यापासून लांब काय येत नाहीत की आता बरं बाबा आपण बसून काहीतरी ठरवून टाकू. तर याच्यासाठी जे ब्रेन मधली मेकॅनिक्स आहेत त्याच्यावर मी अभ्यास केला, आणि त्याच्यावर मी ह्या सगळ्या NLUच्या लोकांसाठी फॅकल्टी होतो. तर 3-3 तासाची मी 4 सेशन्स घेतली कोविडच्या काळामध्ये. पहिलं सेशन ब्रेनबद्दल ओरिएंटेशन होतं, दुसरं काउन्सिलिंग स्किल्स आणि न्यूरोसायन्सेस त्याची काय ते, कारण काउन्सिलिंग स्किल्सवर बोलणारी बरीच लोक होती, मी ब्रेनच्या रिलेटेड बोललो फक्त. आणि नंतरचं सेशन होतं पॉसिबल सोल्युशन्स काय आहेत, म्हणजे 2 व्यक्तींमध्ये एकत्र त्यांना आणण्यासाठी काय बॉन्ड क्रिएट करता येईल. तिथे मग एन्शंट इंडियन विजडम, भारतीय अध्यात्मशास्त्र याचा रोल येतो. त्याच्यावर आम्ही शेवटचं सेशन घेतलं की आपल्या ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की एकत्वम अनुपश्यते ही की आहे, की माझ्यातला मी आणि तुमच्यातला मी हे दोन्ही आपण एकच आहोत. हे जेव्हा आपण आयडेंटिफाय करायला शिकू तेव्हा सगळेच प्रॉब्लेम संपतात.
माझं खरं प्रेम म्हणजे आपण जे म्हणतो की स्टुडंट्सना आम्ही शिकवतो की तुम्ही पेशंटच्या बेडवर स्वतःचा कोणी नातेवाईक झोपलाय हा विचार करा. ती जी तुमच्यामध्ये कनेक्टिव्हिटी पाहिजे ती जर आली तर आपोआपच पुढच्या सगळ्या गोष्टी वुड फॉल इन लाईन. तर हे आपल्याला शिकवलं गेलंय. पण पूर्वी जसं ऋषीमुनींकडे जाऊन मुलगा ट्रेन व्हायचा मुंजीनंतर आपल्या सगळ्या शास्त्रामध्ये, ते पुढे पुढे दूर होत गेलं आणि आता तर आपण ते विसरलोच आहे. म्हणजे गेली 4-5 वर्ष मी इंटरनॅशनल योगा कॉन्फरन्सेसमध्ये पण माझी टॉक्स होतात, मला बोलवतात, तेव्हा बरेच वेस्टर्न वर्कर्सनी इतकं काम केलेलं आहे की असं वाटतं की आपल्या या शास्त्राबद्दल आपणच पुरेसं म्हणजे संस्कृत शिकून ती लोक काम करतात आणि आपण त्याला पुरेसं जस्टिस देत नाहीये. ते जर आपण सगळं शिकलो ना तर आपला जगाकडे बघायचा दृष्टिकोनच बदलेल. आणि मग हे सध्या धाव चालू आहे किंवा मगाशी आपण आज गप्पा मारत होतो कोविड नंतर किती गोष्टी बदलल्या, बरेच प्रॉब्लेम्स वाढले. का वाढले? कारण आपला दृष्टिकोन तिकडे बघण्याचा चुकीचा होता. म्हणजे एक्सपेक्टेशन आणि रियालिटी याच्यामधला मिसमॅच जेव्हा वाढत जातो तेव्हा तुम्ही रियालिटी चेंज करू शकत नाही. तुम्ही तुमच्या एक्सपेक्टेशन्सवर काम करायचं असतं की आता ही रियालिटी आहे, मी त्या रियालिटीशी कसा ऍडजस्ट होईन. गेलं तर गेलं, कोविड आलाच नसता तर काय झालं असतं ही काल्पनिक गोष्ट आहे. आता आला, तुमचं जे काय नुकसान झालं ते झालं, पण तुम्ही आता त्याला कसे ऍडजस्ट व्हाल. तर तुम्ही जग बदलू शकत नाही. आणि हाच मुद्दा ह्युमन रिलेशनशिपमध्ये पण खूप महत्वाचा आहे. युजली कॉन्फ्लिक्टचं बेसिस काय असतं? समोरच्याला आपण बदलायला जातो की त्यांनी मी म्हणू तसं वागावं, मी स्वतः बदलायला तयारच नसतो. ह्याचं कारण काय की माझी जी परसेप्शन्स असतात, आजूबाजूची माणसं आहेत, आजूबाजूचा समाज आहे, आजूबाजूचं सगळं एन्व्हायरमेंट आहे, ते परसेप्शनच कुठेतरी आपण आपल्या इच्छेप्रमाणे ते फिट करायचा प्रयत्न करत असतो, फॉरगेटिंग द रियालिटी. आणि ती रियालिटी काय आहे ही आपल्या ब्रह्मसूत्रांमध्ये सांगितलेली आहे की आपण जे परब्रह्म म्हणतो ती खरी रियालिटी आहे. लोक आता क्वांटम मेकॅनिक्सनी त्याचा संबंध जोडायला बघतायत, पण मगाशी आपण म्हटलं तसं ते खरं अपरोक्ष आहे. तर ते आपल्या जे मार्ग ऋषीमुनींनी घालून दिलेले आहेत ते किती ॲडव्हान्स्ड होते याची जाणीव आपल्याला होते. म्हणजे एक काश्मीरी शैविझममध्ये पण एक सूक्त आहे, विस्मयो योग भूमिका म्हणून, की तुम्ही तुमची भूमिका जर बदलली तर तुम्हाला जग हे विस्मयकारी दिसेल. जग तसंच आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो. पूर्वेला सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, हे आपल्याला शिकवलं जातं लहान मुलांना शाळेमध्ये. तो मुलगा गच्चीवर जाऊन जर त्यांनी बघितलं तर पूर्वेला सूर्य उगवतो असा असा हालत पश्चिमेला जातो. तो मुलगा जेव्हा शाळेमध्ये शिकतो आणखीन, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे पृथ्वी फिरते, सूर्य स्थिर आहे. नंतर जेव्हा तो गच्चीत जातो तेव्हा त्याला लक्षात येतं की सूर्य पूर्वेपासून पश्चिमेकडे जातोय असं दिसतंय, पण खरं हे आपलं डिल्युजन आहे, आपल्याला पृथ्वीच आहे. तो आणखीन जेव्हा प्रगती करतो आणि तो जेव्हा इव्हॉल्व्ह होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सूर्य पण स्थिर नाहीये, पृथ्वी पण स्थिर नाहीये, दोन्ही फिरतायत. सोलर सिस्टीम सगळी फिरतीये आकाशगंगेत. त्याच्याही पुढे जेव्हा तो चिंतन करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की सगळ्या आकाशगंगाच फिरतायत आणि ह्याच्या पुढे काय आहे, तर ह्याच्या पुढे जे आहे तेच ब्रह्म आहे. आणि ते ब्रह्म लांब पण आहे आणि आत पण आहे, हे आपल्याला आपली उपनिषदं शिकवतात. त्याच्यामुळे त्याचं ज्ञान असणं हे फाउंडेशन आहे कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे आपले मॉडर्न सायन्स हे शिकायचे नाही असं अजिबात नाही. म्हणजे ईशावास्य उपनिषदामध्येच एक श्लोक आहे की विद्यांच अविद्यांच यस्तद्वेदो भयंसह. विद्या आणि अविद्या दोन्हीची गरज आहे चांगलं आयुष्य जगायला, यशस्वी व्हायला. तर अविद्या म्हणजे काय? अविद्या म्हणजे काही बॅड गोष्टी नाही. अविद्या म्हणजे कन्व्हेन्शनल मॉडर्न सायन्सेस, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि सायंटिफिक रिसर्च जो चाललाय त्याला अविद्या म्हणतायत. आणि विद्या ही एकच विद्या आहे, नॉलेज ऑफ ट्रूथ, रिअल ट्रूथ, फायनल ट्रूथ विच कॅनॉट बी एक्सप्रेस्ड इन वर्ड्स. आणि ते जे ट्रूथ आहे ते ट्रूथ जाणण्यासाठी मुंडक उपनिषद आहे. म्हणजे मुंडक उपनिषदाच्या ओपनिंग वर्सच त्याची अशी आहे की शौनक प्रश्न विचारतो अंगिरस मुनींना की काय जाणल्याने सगळंच कळतं, मी इतक्या डिसिप्लिन्स का अभ्यास करू, मला एकच असं काहीतरी सांगा की सगळ्याचं ज्ञान होईल. आपण बऱ्याच वेळा बघतो की ऋषीमुनींना डोळे मिटून खूप गोष्टी कळायच्या, हे काय काय शिकले होते. आता शेकडो काय हजारो डिसिप्लिन्स आणि सब डिसिप्लिन्स आहेत, पण आपल्याला असं कळतं की जसं आपण पुढे जातो तसं आपल्याला कळायला लागतं की आपल्याला काहीच कळत नाही. म्हणजे आता माझं उदाहरण जर घेतलं तर मी जेव्हा MBBS झालो तेव्हा मला असं वाटायचं की आपल्याला हेड टू टॉ सगळंच आपण आता ब्रह्मज्ञानी झालो, म्हणजे डॉक्टर झालो म्हणजे काय, मला सगळ्या अवयवांचं सगळं कळलं. जेव्हा तुम्ही स्पेशालिस्ट होता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की आपल्याला फक्त तेवढंच कळतं. आता ऑर्थोपेडिक आहे तर त्याला फक्त जॉईंट्सच माहिती आहे, बोन्सचं माहिती आहे, त्याला दुसरं काही माहित नाही, हे जाणीव व्हायला लागते. सुपर स्पेशालिस्ट आम्ही होतो ब्रेनचे, हार्टचे, तेव्हा आमच्या लक्षात यायला लागतं की एकट्या मेंदूबद्दल पण आपल्याला काही माहित नाहीये.
मग आपण काय शिकलो इतकी वर्ष, मग त्याचे लिमिटेशन्स लक्षात यायला लागतात. मेंदू चालतो कसा हे माहित नाही. आणि इव्हन ट्रीटमेंट वाईज सुद्धा जे सो कॉल्ड ॲडव्हान्सेस झाले ट्रीटमेंटमध्ये त्याच्याबद्दलही खरं ज्ञान नाहीच आहे अजून. म्हणजे पेशंट आमच्याकडे आल्यावर आम्हाला कळतं का त्याला ट्यूमर आहे का काय काय ऑपरेशन करायचं नाही कळतं. आम्ही काय सांगतो स्कॅन करून या, स्कॅन लावतो बघतो ह्या ठिकाणी ट्यूमर आहे, मग सांगतो ऑपरेशन करायचं. पेशंट आम्हाला काय विचारतो की सर मी नक्की बरा होईन ना. आम्ही म्हणतो नक्की सांगता नाही येणार कॅन्सर आहे का साधा आहे, आपण ऑपरेशन झाल्यावर सांगू. मग ऑपरेशन झालं की ओटीच्या बाहेर आल्यावर पेशंट विचारतो की काय निघालं, म्हणजे कॅन्सर का नाही, त्यांना उत्सुकता असते. मग आम्ही काय सांगतो नाही ते बायोप्सीचा रिपोर्ट येऊ द्या हो 4 दिवसांनी मग कळतं. मग बायोप्सीचा रिपोर्ट येतो की ग्रेड 2 मॅलिग्नन्सी. मग पेशंट विचारतो ग्रेड 2 म्हणजे काय, आता पुढे किती दिवस जगेल, 4 महिने जगेल का वर्ष जगेल का 2 वर्ष जगेल, आम्ही सगळं करू, रेडिओथेरपी देऊ किमोथेरपी देऊ, तीही माहिती नाही. ट्यूमर आहे का नाही माहिती नाही, ऑपरेशन कसं करायचं माहिती नाही, तो नंतर काय प्रकारचा ट्यूमर आहे ते माहिती नाही, तो काय ट्यूमर जगल्यानंतर तो किती जगणार हे माहिती नाही. मग सो कॉल्ड सुपर स्पेशालिस्टना काय माहिती आहे, ह्याचं उत्तर मुंडक उपनिषदामध्ये आपल्याला मिळतं. आणि ते ह्याच्या किती पुढचं आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून मॉडर्न सायन्स इज चेसिंग एन्शंट सायन्सेस, की आणखी प्रगती, सो कॉल्ड प्रगती, पण त्याची लिमिटेशन्स ओळखून ती प्रगती केलीच पाहिजे. म्हणजे विद्या आणि अविद्या दोन्हीचा ब्लेंड पाहिजे, तर तुम्हाला एक डेप्थ ऑफ परसेप्शन येते की आपण हे का करतोय, कशासाठी करतोय, हे का केलं पाहिजे, पण त्याची लिमिटेशन्स ओळखून आपण त्याने कसं डिस्ट्रॅक्ट नाही व्हायला पाहिजे. हे जेव्हा समजतं ना तेव्हा यू स्टार्ट एन्जॉईंग अविद्या सुद्धा. म्हणजे विद्येचं अधिष्ठान ठेवून अविद्या एन्जॉय करायला पाहिजे. म्हणजे मग मत्सर वाटत नाही आणि विषय निघाला एकत्वम अनुपश्यतेवरून. तर हा परसेप्शन आपलं जर बदललं तर आपोआपच मी कनेक्ट होतो तुम्हाला. आणि एकमेकांशी जर फॅमिलीज कनेक्ट झाल्या तर किती हार्मनी येईल फॅमिलीमध्ये. अशा अनेक फॅमिलीज जर कनेक्ट झाल्या तर सोसायटीमध्ये हार्मनी येईल आणि प्रोबॅबली वर्ल्ड वुड बी अ बेटर प्लेस टू लिव्ह. आणि तोच उद्देश हवा भविष्याचा. प्रत्येकाने हेच केलं पाहिजे, ना की जाऊन कोर्टात कॉन्फ्लिक्ट्सवर लढत बसायचं. तर आज आपण बघितलं की किती म्हणजे मी जे ॲक्च्युली मुलाखतीला सुरुवात केली, सुदैवानं सरांनी माझं काम सोपं केलं की मला कमी बोलावं लागलं. आणि त्यांच्याकडे एवढं आहे सांगण्यासारखं की ते तासाभराच्या मुलाखतीत बसवता आलं असतं, हे मला थोडंसं हे वाटतं. प्रश्न असा आहे की सरांकडे एवढं आहे तर त्या मुलाखतीतून केवळ आपल्याला थांबता येणे. मेंदू किती गहन आहे, त्याच्या मागचे विचार किती गहन आहे ते सर तुम्ही आम्हाला सांगितलं. आपण काही प्रश्न असेल तर घेऊया. ऑटिझम विषयी विचारायचं होतं. इज इट म्हणजे तो जन्मापासूनच होतो निर्माण की नंतर निर्माण होतो? प्रिडॉमिनंटली नुसता जन्मापासून किंवा जन्मानंतर असं नाही. तर याचं खरं उत्तर डेप्थमध्ये जर द्यायचं असेल तर जन्माच्या आधीपासून, गर्भात असताना आणि गर्भानंतर, म्हणजे त्याच्यामध्ये जेनेटिक आणि एपिजेनेटिक असे दोन्ही कंपोनंट्स आहेत ऑटिझममध्ये. आणि आपल्याला माहीत असेल की जीन एक्सप्रेशन हे खूप व्हेरिएबल असतं प्रत्येकामध्ये. म्हणजे खूप वेळा हे प्रश्न अनुत्तरित राहतात की ऑटिझम किती पर्सेंटेज मुलांमध्ये होईल, एखाद्याला होतं एखाद्याला नाही, एकाच घरामध्ये ऑटिझमचं एक बाळ चांगलं असतं दुसरं नसतं. तर हे व्हेरिएबल जीन एक्सप्रेशन जी आहेत ना, ही व्हेरिएबल जीन एक्सप्रेशन हे सगळं ठरवतात. त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर दोन्हीचा कंपोनंट त्याच्यामध्ये आहे ऑटिझममध्ये, जेनेटिक पण आहे आणि एपिजेनेटिक इन्फ्लुएन्सेस पण आहे. म्हणजे उपाय काय आहे? नाही उपाय ऑटिझममध्ये फंडामेंटली काय होतं की सम पार्ट्स ऑफ द न्यूरॉन्स आर नॉट डेव्हलप्ड ऑर दे आर इनएडिक्वेटली डेव्हलप्ड. तेव्हा लिमिटेशन ऑटिझम थेरपीचं असं आहे की समजा तुमचा 20% ब्रेन डेव्हलप झालेला नाही आहे, तर उरलेला जो 80% ब्रेन आहे त्या 80% ब्रेनला मॅक्झिमम पॉसिबल काम करायला लावायचं या 20%चं. पण तो कितपत करू शकेल माहीत नाही. पण त्याचे रिमेनिंग जो चांगल्या न्यूरॉन्स आहेत त्याचं पोटेन्शियल मॅक्झिमाइज करायचं, याच्यासाठी सगळे रिहॅबिलिटेशनचे एफर्ट्स आर एम्ड ॲट. पण त्याला लिमिटेशन्स आहेत. बोला. थँक्यू. नमस्कार. आता तुम्ही मगाशी म्हणालात की पेशंट डॉक्टर रिलेशनशिप्स ह्याच्यासाठी, तर ऑप्टोमेट्रीच्या कोर्समध्ये मेडिकल सायकोलॉजी हा विषय शिकवतात, कारण मी स्वतःच तो शिकवते. तर तसा तुमच्या मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतात का? कारण पहिल्या वर्षाला जर तुम्ही तो हा कोर्स शिकवला मेडिकल सायकोलॉजी, जो आता मी खरोखर शिकवते आणि मी बघते माझे विद्यार्थी जे असतात ऑप्टोमेट्रीचे, कारण आमच्याकडे डोळ्याचे पेशंट्स असतात.
आमच्याकडे जे पेशंट असतात ते डोळ्याचे असतात आणि जेव्हा लो व्हिजन असतं किंवा काहीतरी म्हणजे आता उपाय काय नाही किंवा अंधत्व येणार असतं, अशा वेळी त्या पेशंटशी कसं वागायचं किंवा नॉर्मल चष्म्याबद्दल पण एक त्यांचं धास्ती असते ना, तर इट रिअली मेक्स डिफरन्स जेव्हा तुम्ही मेडिकल सायकोलॉजी शिकलेला असता. तसं तुमच्या फील्डमध्ये जर शिकवलं फर्स्ट इयरला तर मला वाटतं की पुढे फार फरक पडू शकेल डॉक्टर आणि पेशंटच्या रिलेशन. हा मुद्दा खूप तुम्ही योग्य मांडला. आय फुल्ली ॲग्री विथ यू. पण त्याचे इतर फॅसेट्स मी तुम्हाला सांगतो की मेडिकल सायकोलॉजी हा आता बेसिकली जसं आता एज्युकेशनल रिफॉर्म्स झाले तसं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज प्लॅनिंग हेल्थ केअर रिफॉर्म्स ऑन व्हेरियस लेवल्स ॲट व्हेरियस डिफरंट वर्टिकल्स त्याचे आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा ऑनररी प्रोफेसरशिप दिली तर असं अपेक्षित आहे की आम्ही काही त्यांना सजेशन्स करावी म्हणून. पण प्रॉब्लेम असा आहे की कॉन्क्रीट सजेशन्स काय कशी करायची. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता जसं सांगितलं की मेडिकल सायकोलॉजी इंट्रोड्यूस करायचं, मला असं वाटतं की त्याच्या थोडंसं आपण मागे जाऊन विचार करायला हवा की बाय द टाइम अ पर्सन बिकम स्पेशलिस्ट ऑर सुपर स्पेशलिस्ट, तुम्ही ज्या लेवलची मेडिकल सायकोलॉजी म्हणता ती त्याला बऱ्यापैकी माहिती असते. द इश्यू इज टू बी एबल टू इम्प्लिमेंट इट वेन यू सिट ऑन द चेअर. आणि ह्याच्यासाठी लोकांना मोटिवेट करणं शुड बी द गोल ओव्हर अँड अबाउट टीचिंग मेडिकल सायकोलॉजी. आणि याच्यासाठी मला प्रायमरीली डॉक्टर्सना स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवल्सला पण आता माझं महाराष्ट्र स्टेट मेडिकल असोसिएशनला टॉक झालं महाराष्ट्रातल्या सगळ्या डॉक्टर्सना, तेव्हा सुद्धा काही मुद्दे मी असे मांडले की डॉक्टर्सनी मोटिवेट व्हायला पाहिजे फॉर थेरपी ऑफ द पेशंट, कीपिंग असाइड ऑल अदर इंटरेस्ट. आणि त्याच्यासाठी यू शुड गिव्ह स्पेसिफिक टाइम फॉर ईच पेशंट, ॲडिक्वेट टाइम. कारण तो टाइम दिल्याशिवाय कम्युनिकेशन एस्टॅब्लिश होत नाही. म्हणजे माझ्या मते 5 ते 7 मिनटं पहिले पेशंटची हिस्ट्री घ्यायला, 5 ते 7 मिनटं पेशंट तपासायला आणि त्याच्यानंतरचे 5 ते 7 मिनटं हे पेशंटला समजावून सांगायला, डिफिकल्टी सॉल्व्ह करायला, अशी साधारण 15 ते 20 मिनिटाचा स्लॉट हा मॅन्डेटरी आहे पर पेशंट. तर तेवढा दिला जातो का, हा आत्मचिंतनाचा विषय आहे डॉक्टर. तर हे जर केलं तर मेडिकल सायकोलॉजी माझ्यामध्ये शिकवण्याची गरज नाही. मेजॉरिटी नो. म्हणजे आम्हाला सुद्धा इथिक्स इन मेडिकल प्रॅक्टिस याच्यामध्ये शिकवतात की आम्ही वॉर्डमध्ये राऊंड्स घेतो. राऊंड घेताना बरेचसे ज्युनियर्स म्हणजे रेसिडेंट डॉक्टर्स त्यांना सवय असते नोट्स लिहायचे असतं केस पेपरवर. तर पटकन एक पाय उचलून पेशंटच्या कॉटवर ठेवतात आणि नोट लिहितात आपल्या मांडीवर येऊन. तेव्हा पेशंटला काय वाटत असेल हा विचार केला पाहिजे. तिथे पाय नाही ठेवायचा, एक बोर्ड घेऊन यायचा आणि लिहायचा. तर हे इथिक्स, ही सायकोलॉजी, ही मॉरल्स हे वाढवलं पाहिजे, मान्य आहे. पण अ पर्सन शुड बी मोटिवेटेड टू इम्प्लिमेंट इट एट एनी कॉस्ट. दुसरं सगळं दूर ठेवून मी हेच करीन. आणि हे अधिष्ठान कधी तयार होईल, हे अधिष्ठान बाकीच्या अभ्यासाने होईल. म्हणजे आपण जे विद्येचं म्हटलं, खरी विद्या जर आपण शिकलो तर मनापासूनच आपल्याला वाटेल की आपण काय करतो, कोणी शिकवायची गरज नाही. म्हणजे आता ही नवीन कॉलेजेस आली, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस, पण आमच्या वेळी तर एक ॲडिक्वेट डिग्री ऑफ इंटेलिजन्स असल्याशिवाय मेडिकल इंजिनिअरिंग याला मुलं यायचीच नाहीत. तर त्या लेवलला मला असं वाटतं मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन इज व्हॉट इज निडेड. मॅडम, मी नेहमी सर एक गोष्ट लोकांना सांगतो जेव्हा मी लेक्चर्स वगैरे घेतो त्यावेळेला की आमच्याकडे डॉक्टरांकडे पेशंट ट्रीटमेंटला येतच नाही. आमच्याकडे येतात ते मेडिकल इमोशन्सना. मुद्दाम शब्द दोन्ही जोडायला पाहिजेत. माझ्यासाठी एखाद्या व्यक्तीला व्हायरल फीवर झाला हे माझ्यासाठी सायन्स आहे, पण समोरच्या मुलाची जर 12वीची उद्या परीक्षा असेल तर होल परसेप्शन चेंजेस. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे सर म्हणतात त्याप्रमाणे खूप आहे. इतकं आहे सरांनी सांगितलेलं की मला वाटतं त्यातला एक एक पापुदरा जर काढायला म्हटला तर एक एक मुलाखत होईल. आणि आज तुम्ही इथे आलात सर, एवढी आम्हाला 1 मिनिट. हां बोला, प्रश्न आहे अजून. मी पण तेच सांगत होतो की आज एका तासात एवढं काही आता शिरलंय, घरी जाऊन ॲक्च्युली ॲब्झॉर्ब करायचं आहे. थँक्स फॉर अ वंडरफुल टॉक. थँक्यू. एक प्रश्न असा की डेमेन्शिया आता बरेच जण म्हणजे वयाप्रमाणे होतं असं म्हणतात. इज इट इनएव्हिटेबल का इज देअर अ वे टू स्लो डाऊन और पोस्टपोन इट? Definitely, there are ways and means. See, very few percentage of dementia I would say would be म्हणजे unavoidable. पण बरेचसे हे अक्वायर्ड रॉंग लाईफस्टाईलमुळे, पर्टिक्युलरली प्री सनाईल डिमेन्शिया. 90 वर्षाचा जर माणूस असला
तर त्याचा ब्रेन श्रिंक होणं, डिमेन्शियामध्ये बेसिकली ब्रेन श्रिंक होतो, ब्लड सर्क्युलेशन कमी होतं आणि जी सगळी पॅथोफिजिओलॉजी आहे डिमेन्शियाची ती वयपरत्वे होणारच आहे. पण तेच 60व्या वर्षी झालं, 50व्या वर्षी झालं तर काय होईल? महाभारताचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा अर्जुनाचं वय किती होतं, भीष्माचार्यांचं वय किती होतं? 166, 132. त्यावेळी ही लोक युद्ध करत होती. आणि आता 50च्या लोकांना काय, 40च्या लोकांना डिमेन्शिया होतोय IT मधल्या. म्हणजे किती मोठा फरक आहे. तर आपण, मला असं वाटतं की ते उरलेल्या काही टक्के जे अगदी टाळताच येणार नाही डिमेन्शिया, त्याचा विचार सोडून देऊन जे टाळता येण्यासारखा मेजर चंक आहे त्याच्यावर तरी काम केलं पाहिजे आणि ते काम करण्यासाठी स्वतःला बदललं पाहिजे. पण युजली काय होतं की माणूस बाहेरच दृष्टी असते, म्हणजे ती दृष्टी जेव्हा आपण 180 डिग्री आत वळवू त्यावेळी आपल्याला हे सगळे विचार सुचतील आणि मग ते सुचल्यानंतर ते आपण इम्प्लिमेंट करू. म्हणजे रमण महर्षींचा पॉंडिचेरीला आम्ही गेलो होतो, तिकडे आश्रम आहे आणि हू एम आय ही त्यांची बेसिक फिलॉसॉफी आहे, कोहम सोहम हे ते म्हणतात. तर स्वतःला आपण ओळखण्यासाठी वेळच देत नाही. म्हणजे असं म्हणतात की इन्स्टेड ऑफ वेस्टिंग युअर टाइम अँड एनर्जी टू बी नोन टू अदर्स, ट्राय टू नो दायसेल्फ. हा जो भाग आहे ना, आउटवर्ड 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 शो ऑफ पॉप्युलर व्हायचं, म्हणजे एक स्टँडर्ड लॅडर आहे तो, मॅस्लोने डिस्क्राईब केला तसा, की आधी पैसा, मग रिस्पेक्ट, मग नेम, फेम, मग आणखी मोठं, आणि यू एंड अप इन टू अन अनएंडिंग व्हिशियस सायकल, पॉझिटिव्ह फीडबॅक व्हिशियस सायकल आपण जे म्हणतो, ती ज्याला एंडच नाही आहे. आणि मग एंड सापडत नाही, कारण तो एंड आत असतो, तो बाहेर नसतो. आत्ता जस्ट बोलता बोलता एक गोष्ट आठवली की एका 10 जणांचा ग्रुप जात होता पिकनिकला अरण्यामधून आणि मध्ये नदी लागली. तर ती 10 जण म्हणली की नदी आहे, भरपूर पाणी आहे, आता दुसरा मार्ग नाही, आपण पोहत पोहत विल क्रॉस द रिव्हर. पण सगळे एकमेकांना हाका मारत राहू, म्हणजे मध्येच कोणीतरी वाहून गेला तर त्याला आपण अडवूया, म्हणजे पकडूया. तर जेव्हा रिव्हर क्रॉस केली तेव्हा त्यांचा जो लीडर होता तो म्हणला आपण मोजून बघूया सगळे, 1 2 3 4 असे 9च भरले. तर 9 भरल्यावर तो गोंधळला की एक कुठे गेला. मग तिथे एक ऋषी होते, त्यांनी त्याचं बोट स्वतःकडे फिरवलं आणि सांगितलं दशमा त्वमसी, 10वा तू आहेस. ही आज गरज आहे काळाची की आपण बाहेर 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 काही केलं की त्याच्या अचिव्हमेंट्स बघायच्या, ते फेसबुकवर टाकायचं, इंस्टाग्रामवर टाकायचं, याच्यात इतके बिझी आहोत की आपल्याला माझ्यामध्ये मी काय बदल करू हे बघायला वेळ नाहीये. आणि दुसरा मेजर प्रॉब्लेम तुम्ही विचारलेला याच्यामध्ये असा आहे, तो इगोचा आहे की माझं काही चुकतच नाही, मी करतो तेच बरोबर, सगळ्यांचं चुकतं. हा एक खूप स्ट्रॉंग होल्ड असतो. म्हणजे स्लो डाऊनचं जे तुम्ही म्हणलात इट इज इझी टू से, पण इम्प्लिमेंट करायला अवघड आहे, कारण ड्रायव्हिंग फोर्सेस खूप आहेत. एकदा तुम्ही सो कॉल्ड सक्सेसफुल झालात की एंडलेस आणखी 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 ते सक्सेस पुढे पुढे पळत जातं आणि मग तुम्ही थांबूच शकत नाही, म्हणजे स्लो डाऊन होऊच शकत नाही टिल यू लँड अप इन टू समथिंग लाईक डिमेन्शिया. समथिंग लाईक, कारण मोठी स्पेक्ट्रम आहे डिमेन्शियाची, म्हणजे डिमेन्शिया इज वन एक्झाम्पल. डॉक्टर, आत्ताच्या जनरेशनमध्ये डिप्रेशन पटकन येतं आणि डिप्रेशनमध्ये गेल्यावरती ती व्यक्ती काही कृती करून बसते, तर ह्यासाठी काय? प्रायमरली डिप्रेशन होतं ही एक ॲबनॉर्मॅलिटी आहे. आपण मगाशी जसं हेल्थबद्दल बोललो तसे शारीरिक हेल्थ बरोबर मानसिक हेल्थ माणसाची वाढतच नाही. का वाढत नाही? तो वाढवण्याचा प्रयत्नच होत नाही. म्हणजे जसं आपण बिझनेस ग्रोथ, प्रमोशन, सगळे ग्राफ्स वगैरे काढतात मॅनेजमेंट मीटिंग्समध्ये, बॅलन्स शीट स्टडी करतात, त्याच्यामध्ये आपण आपल्या पीस हॅपीनेसचं बॅलन्स शीट कधी स्टडीज करत नाही. आपण नुसते ते आकडे बघतो. का आकडे बघतो? कारण आपल्याला असं वाटतं की ते आकडे वाढले की आय विल बी हॅपी. पण डिप्रेशनचा जो भाग आहे, वेन यू फील डिप्रेस्ड, यू फील डिप्रेस्ड वेन यू हॅव लिटल थिंग्स आणि यू एक्सपेक्ट मोर थिंग्स, किंवा यू डोंट गेट व्हॉट यू हॅव, याच्यामुळे डिप्रेशन होतं. पण फंडामेंटली सुख, समाधान, शांती त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शोधता तेव्हा एक गोष्ट विसरता की ते त्याच्यात नाहीच आहे, ते आत आहे आपल्या. आणि हे संस्कारच जर नसतील तर डिप्रेशनचा इन्सिडन्स वाढतच जाईल. आणि डिप्रेशन तुम्ही म्हणलात तसं इतका सिरियसली इन्सिडन्स वाढतोय. आणि डिप्रेशन इज द फर्स्ट स्टेप. त्याच्यानंतर पुढे ॲडिक्शन्स वाढतात, त्याच्यानंतर फॅमिली रुईन होतात. तो म्हणजे यंग मुलं मुली जर डिप्रेस झाली, ॲडिक्शनमध्ये गेली तर त्यांच्या पेरेंट्सचं काय. आणि आम्ही जवळून बघतो, आमच्याकडे डोकं दुखतं म्हणून पेशंट येतात हेडेकसाठी, पण खोलात गेल्यावर कळतं, ते म्हणतात स्कॅन करून घेऊ का. आम्हाला कळतं 2 मिनिटात तपासून की तुला स्कॅनची गरज नाही, तुला ब्रेनचा प्रॉब्लेमच नाही आहे, पण तरीही स्कॅन करून आणतात स्वतः, सगळं नॉर्मल असतं.
आणि मग हळूहळू ते स्टार्ट ओपनिंग अप की आम्हाला हे असे एवढे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, आम्ही ड्रग्ज घ्यायला लागलो, आणि दिशा कुठली आणि आपण जातोय कुठे हे पिरियोडिकली आपण ॲसेस करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मगाशी फायनान्स सेक्टरमधलं जे म्हणलात तेव्हा मी असं एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं होतं की आपण जसं ऑडिट करतो दरवर्षी, कंपल्सरी करावंच लागतं व्हॉट एव्हर मे बी युअर प्रोफेशन ऑर वेकेशन, तसं स्वतःच्या आयुष्याचं ऑडिट केलं पाहिजे पिरियोडिकली, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी, आणि आपण कुठे आहोत, कुठे होतो आणि कुठे जायचंय. म्हणजे GPS जसं लावतो ना आपण, कुठे जायचंय, आपल्याला कुठे जायचं हेच माहीत नसलं त्या छोट्याशा आयुष्यात आपण काय करणार आणि कुठे पोचणार आणि कोण आपल्याला ड्राईव्ह करणार चुकीच्या दिशेने. आणि छोटंसं आयुष्य पुन्हा मी म्हणतो, कारण आम्ही खूप सडन डेथ्स बघतो हल्ली. पोस्ट कोविड तर खूपच सडन कार्डियक अरेस्ट हे होतात, आणि सो कॉल्ड आम्ही व्यायाम करतो, छान स्पोर्ट आणि हेल्थ अवेअरनेस, लोकांच्या डेथ्स होतात. सो त्याला कारण हीच आहेत सगळी की दिशा नाही, भरकटलंपणा, आणि त्याचं हे सगळे कॉन्सिक्वेन्सेस आहेत आणि जे सगळे टाळता येण्यासारखे आहेत. म्हणजे मला खूप वेळा असं वाटतं की पेशंट्स आम्हाला विचारतात मलाच का झाला ब्रेन ट्यूमर का होतो हे माहीत नाही, त्याच्यामुळे तो कसा टाळायचा हे पण माहीत नाही. पण ह्या सगळ्या टाळता येणाऱ्या गोष्टी तर टाळूया. तर आज मला वाटतं इथे आपण थांबणार आहोत, पण थांबण्यापूर्वी मला का कोण जाणे असं वाटतंय की ग्रंथालीच्या सुदेश शिंगलासपूरकरांच्या डोक्यामध्ये एक विचार चालू आहे की जसे म्हणाले की वकिलांचा मेंदूच कसा काम करतो याचा अभ्यास करायचा, तसे ते बहुतेक लेखकांचा मेंदू कसा काम करतो याच्याविषयी काहीतरी विचार करत असावे. त्यावेळेला तुम्हाला परत एकदा आम्ही त्रास देऊ. त्याचा एक रेफरन्स आठवला म्हणून सांगतो की नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये एक कार्यशाळा होती, चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रशांत दळवींनी घेतलेली. कदाचित या मराठी सिनेमाचं शूटिंग माझ्या हॉस्पिटलला झालं. त्याच्यामध्ये अश्विनी भावे प्लेड रोल ऑफ अ लेडी न्यूरोसर्जन, आणि म्हणून आय गॉट कनेक्टेड टू देम. आणि त्यांनी एक कार्यशाळा घेतली मुंबई पुण्याच्या बऱ्याच आर्टिस्टसाठी. तर आर्टिस्टचा ब्रेन, क्रिएटिव्हिटी आणि ब्रेन याच्यावर मी 2 तास तिथे बोललो. 200-250 लोक होती, म्हणजे अभिनय क्षेत्रातली होती, लेखक होती, म्युझिक मधली होती, बरीच लोक होती. ब्रेन ट्रान्सप्लांट नाही करू शकणार कधी? आता हार्ट ट्रान्सप्लांट होतं, आमच्या मित्राचं नुकतंच झालं, 2 वर्ष पण झाली. तर तेव्हा मी हाच प्रश्न विचारला होता की हार्ट ट्रान्सप्लांट होतं, पण मग ब्रेन ट्रान्सप्लांट त्याच्यातही होऊ शकेल काहीतरी पुढे मागे? खूप लोक त्याच्यामध्ये काम करतायत आणि पुढे यश येईल नाही माहीत नाही. म्हणजे डिफरंट टीम्स आर वर्किंग. इनफॅक्ट गेल्या महिन्यामध्ये मी दिल्लीला होतो, तर तिकडे ऑर्गन डोनेशन्स आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या ज्या असोसिएशन्स आहेत त्याची काही लोक होती. माझं भाषण दिल्लीला झालं तेव्हा मी नंतर इंटरॅक्ट करत होतो, तेव्हा त्यांना कन्व्हेन्शनल ऑर्गन ट्रान्सप्लांटमध्येच काय काय प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स येत आहेत हे त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे ब्रेन ट्रान्सप्लांट सक्सेसफुल व्हायला खूप अवकाश आहे. त्याच्या पुढची पायरी आणखीन रिसर्च कुठे जातोय सध्या हे सांगायला, की सिंथेटिक बायोलॉजी आणि आर्टिफिशियल ऑर्गन्स तयार करतायत आता लोक. आर्टिफिशियल सेल तयार करणं, आर्टिफिशियल ऑर्गन्स तयार करणं ह्याच्यावर काम चालू आहे. पण याची प्रॅक्टिकल लिमिटेशन्स आपण मगाशी म्हटली तशी, की तुम्ही जिवंत माणूस बनवू शकणार का मग एक दिवशी? का नाही? हे मागे आपण गेलो की आपल्याला विद्या आणि अविद्यामधली हे कळते, आणि सगळं करून आपण तिथेच मुळाशी येतो की मग सजीवपणा म्हणजे काय, जीवन म्हणजे काय, हे सगळं पुन्हा गोल फिरून आपण जे भारतीय संस्कृतीचा आपल्याला अभिमान जो पाहिजे ना. मला आता इटलीला सिसिली आयलंडवर एक कॉन्फरन्स आहे, तिकडे मला आमंत्रण आलेलं आहे याच ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटच्याच लोकांकडून. दे आर ऑल रिलेटेड टू डेथ. त्याच्यामुळे त्यांना भारतीय काहीतरी संस्कृतीबद्दल सांगावं अशी त्यांची इच्छा होती. म्हणून मी तिकडे अशा विषयावर बोलणार आहे की डेथ इज इट अन एंड ऑर बिगिनिंग, अन इंडियन पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे आपण जे भगवद्गीतेत म्हणतो अव्यक्तानि भूतानि व्यक्तमध्यानि भारत, ह्याचा काय अर्थ आहे आणि त्याचं सायंटिफिक कोरिलेशन काय आहे, त्याला सायंटिफिक सबस्टेट काही आहे का? म्हणजे हे काही काल्पनिक नाही आहे. म्हणजे बोलता बोलता विषय निघाला म्हणून सांगतो, एबेन अलेक्झांडर म्हणून एक न्यूयॉर्कचा न्यूरोसर्जन आहे, त्याचं पुस्तक आहे प्रूफ ऑफ हेवन, वाचण्यासारखं आहे. त्यांनी सुरुवातीलाच लिहिलंय की माइंड यू अ न्यूरोसर्जन इज रायटिंग दिस आणि आय एम गोइंग टू बी 100% सायंटिफिक आणि आय विल प्रूव्ह हाऊ हेवन एक्झिस्ट. आणि एंड रिझल्ट असा आहे की तो हेवन वर कुठे नाही आहे, तो हेवन इथेच आहे, आपण तो बघायला हवा. एनिवे ही खरंच परत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कारण जेव्हा
आपल्यापुढे ज्ञानाचा समुद्र असतो त्यावेळेला आपण फार तर 4 चमचे 4 गोष्टी एवढंच घेऊ शकतो. आपल्यासमोर डॉक्टर करंदीकर आले, तो एक ज्ञानाचा समुद्र आहे, बऱ्याच गोष्टींचा अभ्यास आहे. हे आज असंच चालू राहिलं असती मैफल, पण प्रत्येक गोष्टीला वेळेचं बंधन असतं, म्हणून आज इथेच थांबतो. धन्यवाद.